हालेलुया. आजचा संदेश वधस्तंभाविषयी आहे. वधस्तंभ हे एक शिक्षेचं ठिकाण असं लोकांना त्यावेळेला दिलं जायचं आणि वधस्तंभ हा दंड किंवा शिक्षा करणारा असा तो उभा असायचा. प्रियानो, वधस्तंभ म्हटलं की आम्हाला या दिवसामध्ये आनंद वाटतो, परंतु त्या दिवसामध्ये जे प्रियजन असतील त्यांना वधस्तंभाकडे पाहिल्यानंतर माझ्या प्रियानो किती निराशा, किती दुःख, किती भीती, किती तणाव, किती थरकाप उडत असेल. कारण त्यावेळी गुन्हेगाराला शिक्षा देण्याच्या अनेक पद्धती असत. तुम्हाला ठाऊक असेल की ज्या व्यभिचारी स्त्रीला पकडून आणलं होतं तेव्हा तिला दगडमार केला जात होता. प्रत्येक पाप, प्रत्येक प्रकारचं जे काही अपराध मनुष्याच्या हातून त्यावेळेला घडत असे त्याची एक शिक्षा ठरलेली असायची. जुन्या करारामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. काही लोकांना दगडमार करून त्याला शिक्षा दिली जायची, काही लोकांना कड्यावरून खाली ढकललं जायचं, तर काही लोकांना फटके मारले जायचे. फटक्याची संख्या वेगवेगळ्या शिक्षेमध्ये वेगवेगळी होती, परंतु जास्तीत जास्त फटके जर मारायचे असतील तर त्याचा आकडा देखील नमूद केलेला आहे की 39 फटके ही सर्वात मोठी शिक्षा होती. 40वा फटका दिला जायचा नाही. आणि मग अशा या फटक्यांच्याद्वारे मार दंड देऊन त्या मनुष्याला ठार मारलं जायचं. आणि प्रियानो, एवढंच नव्हे, होय दगडमार केला जायचा पापाचा दंड म्हणून, होय कड्यावरून ढकललं जायचं, होय फटके मारले जायचे, परंतु सरते शेवटी सगळ्यात मोठी शिक्षा मोठ्या गुन्हेगाराला काय केली जायची तर प्रियानो वधस्तंभावरती टांगलं जायचं. प्रियानो, हे ठीक आहे की ज्यानं अपराध केला, ज्यानं पाप केलं तो दंडास पात्र किंवा शिक्षेस पात्र असायचा. परंतु या जगामध्ये एक शिक्षा, एक दंड अशा व्यक्तीला झाला की प्रियानो बायबल सांगतं की त्याच्या ठाई एकही पाप नव्हतं. त्यानं कोणतंही पाप केलं नव्हतं. ना पाहण्याद्वारे, ना बोलण्याद्वारे, ना हाताद्वारे, ना चरणाद्वारे, न कृतीद्वारे. बायबल देवाचं वचन सांगतो तो पापी नसताना आमच्यासाठी पापी ठरला. आम्हाला होणारी शिक्षा त्यानं भोगली. आम्हा सर्वांचं पाप देवानं आपल्या पुत्रावर लादलं. जेव्हा पंत पिलात आणि सुभेदार याजक शास्त्री यांनी त्याला पकडून वधस्तंभाकडे नेण्यासाठी घट्ट घट्ट बांधलं, त्या तुमच्यानी माझ्या पुत्रा प्रभू येशू ख्रिस्ताला घट्ट बांधलं त्यांनी. काय तो पळून जाणार होता? काय तो वधस्तंभ नाकारणारा होता? नाही प्रियानो. तो बाळक असतानाच जेव्हा मंदिरामध्ये त्या शिमोनाच्या हातामध्ये योसेफ आणि मरियानं ते बाळ समर्पित केलं होतं, तेव्हा शिमोनासाठी जी भविष्यवाणी झाली होती की देवाच्या पुत्राला पाहिल्या वाचून तुला मृत्यू येणार नाही. शिमोन हा गुरुजी यानं देखील ती भविष्यवाणी स्वीकारली होती. वृद्ध झाला आणि त्यानं त्याच्यासाठी झालेली भविष्यवाणी ही कबूल केली. आणि जेव्हा हा बाळक येशू ख्रिस्त योसेफ आणि मरियानं ते बाळ समर्पण करण्यासाठी सभासनात जेव्हा आणलं तेव्हा ते शिमोनानं आपल्या हातामध्ये ते बाळकाला घेऊन
देवाचा धन्यवाद दिला. आणि त्यावेळेला पवित्र आत्मा शिमोनावर उतरून आला. माझ्या प्रियानो, जेव्हा आपण परमेश्वराच्या पवित्र सभास्थानामध्ये येतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही जेव्हा करायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा मला सांगू द्या, त्यानं शब्दात दिनी जेव्हा जेव्हा आम्ही सभास्थानात येतो तेव्हा परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्याचं सामर्थ्य, त्याचा अभिषेक, अनुग्रह आणि त्याचं कार्य आणि त्याची इच्छा तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आजही तो पवित्र आत्मा आम्ही अनुभवतोय. आम्ही जेव्हा पवित्र स्थानामध्ये धावत पळत येतो, मला आराधनेमध्ये भाग घ्यायचंय, आणि जेव्हा आम्ही आराधनेमध्ये येऊन हात उंचावून अंतरणापासून मुख उघडून जेव्हा परमेश्वराचा धन्यवाद देतो, स्तुती आराधना करू लागतो, तेव्हा प्रियजनानो, तेव्हा ते तुम्ही तुमचे नसता, तुम्ही प्रभूचे बनता. प्राइज द लॉर्ड. आणि तो पवित्र आत्मा तुमच्या मुखाद्वारे देवाला तुमचा आत्मा जडला जातो, स्तुती करू लागतो, धन्यवाद देऊ लागतो. मला कोण पाहिल म्हणून त्यावेळेला मनुष्य लाजत नाही. प्रियजनानो, मात्र स्तुतीमध्ये प्रियानो समर्पण पाहिजे. स्तुतीमध्ये आम्ही परमेश्वराच्या हाती स्वतःला समर्पित केलं पाहिजे. स्तुतीमध्ये आम्ही परमेश्वराने आठवडाभर आमच्या जीवनात केलेल्या कार्याचं आठवण करून, स्मरण करून आम्ही देवाला हात उंचावून धन्यवाद दिला पाहिजे. गीत कोणतंही असू दे, तुमचा आत्मा उल्हासानं देवाला धन्यवाद देण्यासाठी जेव्हा पवित्र स्थानी मध्ये तुम्ही उपस्थित राहून करता, तेव्हा मला खात्रीने सांगू द्या, तुमचा आत्मा उल्हासला जातो, तुमचं मन प्रसन्न होतं, तुमचं शरीर निर्दोष निरोगी होतं, तुमचे संकल्प परमेश्वराला समजतात आणि परमेश्वराला तुम्ही केलेली आराधना एक अर्पण म्हणून तिथं जातं. आणि देव त्याच्या कृपेनं, त्याच्या इच्छेनं तुम्हाला भरतो. तुमच्या हातची कामं सिद्धी जातात, तुमच्या मनातल्या प्रार्थना, तुमच्या अंतरणातले भेद सफल होतात. परंतु प्रॉब्लेम कुठं आहे? अजूनही आम्ही धावत पळत उपासनेला येत नाहीये. अजूनही आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये स्वतःला समर्पण करत नाही. परमेश्वराने आमच्या जीवनात केलेल्या कार्याबद्दल आम्ही देवाचं उपकार स्मरण करत नाही. हॅलो, चर्चला येणं म्हणजे एक रीत आणि रिवाज नाहीये. पवित्र स्थानात येऊन स्वतःला ख्रिस्ताच्या हाती अधीन समर्पित करणं आहे. प्रियजनांनो, आज देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगतो, शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळा, पवित्रपणेच पाळा. वेळेत या, आराधना करा, वचन ऐका, अर्पण द्या, प्रबोधनात भाग द्या. आपल्या प्रार्थना कुटुंबासाठी, मंडळीसाठी देवाला कळवा. एकमेकांची भेट घ्या, एकमेकांकडे आनंदाने पहा, एकमेकाची विचारपूस करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा, विनंत्या करा. प्रियानो, जो कोणी किंवा जे कुटुंब असं करतं ते येशू ख्रिस्ताला संतुष्ट होतं. देवाला आनंद देणारं कुटुंब आहे. तुमचं शरीर देवाच्या शरीरामध्ये, तुमचं प्रत्येक अवयव ख्रिस्ताच्या शरीरामध्ये बिलगून राहतं. परंतु अजूनही ज्यांनी समर्पण करत नाहीत, आराधनेमध्ये येत नाहीत, परमेश्वराला धन्यवाद देत नाहीत, प्रियजनांनो, नम्रपणे पुन्हा एकदा इशारा करत आहे, स्वतःला बदला. ही शब्दात दिनाची घटका पवित्र आहे. योसेफ आणि मरियाने आपल्या बाळाला समर्पित केलं. जेव्हा ते बाळ योसेफाच्या शिमोनाच्या हातामध्ये आलं, तेव्हा तो शिमोन पवित्र आत्म्यानं भरला गेला आणि तो म्हणतो, या बाळाच्या उरातून तरवार भोसकून जाईल. हॅलो, येशू हे बाळक जेव्हा शिमोनाच्या हातामध्ये आलं, त्यावेळेला त्याच्या अंतरणातून, त्याच्या मुखातून ते पवित्र आत्म्याची वाणी, देवाचा भविष्यवाणी आपोआप आली. आणि तो काय म्हणतो? तो घाबरला का? योसेफाला काही वाटेल, मरियाला काही वाटेल, देवाला काही वाटेल? आत्म्याच्या द्वारे जे सत्य होतं ते देवानं सभास्थानात प्रगट केलं. देव आजही तुमच्या मुखाद्वारे, देव आजही तुमच्या प्रार्थनेद्वारे अनेकांच्या जीवनामध्ये लाभाच्या आणि आशीर्वादाच्या गोष्टी तो प्रगट करू इच्छित आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु काय तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करत आहात काय? तुम्ही परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये
समर्पित केलेलं आहे काय? आज येशू ख्रिस्त जो आत्म्याच्या द्वारे प्रियानो आजही आम्हाला आमच्या ओठांना तो बदलतो, मुखातल्या जिभेला तो स्पर्श करतो, आमच्या हाताला अभिषेक करतो, आमच्या डोळ्यामध्ये तो तेज सामर्थ्य देतो, तो येशू आज मंडळीमध्ये आहे प्रियानो. तुझ्या या लेकराच्या अंतकरणातून तरवार फुसकून जाणार आहे आणि अनेकांच्या मनातील विचार उघडकीस होणार आहेत. प्रेज द लॉर्ड. तरवार कशासाठी फुसकून जाईल? येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील हे 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 जे गुज आहे हे शिमोनानं पवित्र स्थानी प्रगट केलं. होय, वधस्तंभावर येशू ख्रिस्ताच्या अंतकरणात तरवार भोसकून जाईल. याचा उद्देश काय आहे? की जगातील अनेकांच्या मनातील अंतकरणातील विचार उघडकीस येतील. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, हा वधस्तंभ हे फक्त दंडाचं, शिक्षेचं हे चिन्ह किंवा प्रतीक नाहीये. आज नव्या करारामध्ये आज तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी एक आनंदाची बातमी सांगतो. हा वधस्तंभ आज आमच्यासाठी ज्या येशू ख्रिस्तानं वाहिला, ज्या येशू ख्रिस्तानं आपला शरीर अर्पण केलं, ज्या येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर काट्यांचा मुकुट धारण केला, हातापायात खेळ ठोकून घेतले, कुशीत भाला बोसकला गेला, रक्त सांडलं गेलं, थट्टा केली, आंब पाजली, थुंकलेत, वेतांचा महार दिला, रक्ताचा गोळा आणि मांसाचा गोळा येशूच्या शरीरातून बाहेर येत होता. हा येशूचा वधस्तंभ कदाचित प्रियानो येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी वधस्तंभ झाला होता. प्रेज द लॉर्ड. एक लाकूड बोझड वधस्तंभ कदाचित त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो माखला गेला होता. ख्रिस्त स्वतः वधलेला कोकरा त्या स्तंभावरती तो निस्तंभ झाला. प्रियजनांनो, हे फार महत्वाचं आहे. वध स्तंभ, हा कोकरा वधिला गेला त्या लाकडाच्या स्तंभावर, म्हणून त्याला वधस्तंभ म्हटलेला आहे. वधला, वधिला गेला, मारला, मारीला गेला. कुणासाठी? तुमच्यानी माझ्यासाठी. आणि म्हणून हा वधस्तंभ आज तुमच्यानी माझ्यासाठी, माझ्या प्रियानो, पाप क्षमेचं ठिकाण आहे. प्रेज द लॉर्ड. हा वधस्तंभ आम्हाला काय करतो? पाप क्षमा देतो. हा वधस्तंभ आज आम्हाला काय करतो? क्षमेचा नियम देतो. हा वधस्तंभ आज आम्हाला काय करतो? जीवनाचा नियम देतो. हा वधस्तंभ आम्हाला काय करतो? माझ्या प्रियानो, हा आम्हाला तारणाची कृपा पुरवतो. प्रेज द लॉर्ड. हा वधस्तंभ आम्हाला जीवनामध्ये आणतो. हा वधस्तंभ आमच्या जीवनातलं मरण नाहीसं करतो. हा वधस्तंभ आमच्यासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे. हा वधस्तंभ आमच्यासाठी स्वर्गाचं द्वार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानो, त्यावेळेला लोकांना वधस्तंभ हा निषिद्ध होता. शिक्षेचं ठिकाण, दंडाचं ठिकाण, मरणाचं ठिकाण. परंतु आज आपण लक्षात घेऊया की परमेश्वरानं आपल्या पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर वधलं. आणि त्यामुळे आज या पिढीला, आज या जगाला, तुम्हाला आणि मला हा वधस्तंभ मुक्तीचं ठिकाण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभ मुक्ती देतो, पापातून मुक्ती देतो, शापातून मुक्ती देतो, सैतानाच्या जकड्यातून मुक्ती देतो, व्याधी आजारातून मुक्ती देतो, सर्व प्रकारच्या सैतानाच्या बंधनातून वधस्तंभ मुक्ती देतो. हा वधस्तंभ आमच्यासाठी काय आहे? मुक्तीचं ठिकाण आहे. कारण बायबल सांगतं, त्याने स्वदेहाने तुमची आमची पापे वाहून खांबावर, वधस्तंभावर नेले. पाप वाहून नेलं आणि त्याला बसलेल्या मारांच्या वयानं आम्ही व्याधीमुक्त झालेला आहे. वधस्तंभ आम्हाला आजारातून, व्याधीतून मुक्त करतो. पाऊल तर गलती करायच्या मंडळीमध्ये म्हणतो, जो वधस्तंभावर, जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, शापित आहे. प्रियानो, येशू ख्रिस्त आमच्यासाठी त्यानं वधस्तंभावर स्वतःला टांगून घेतलं. पित्यानं पुत्राला टांगलं. कशासाठी? आम्हाला शापातून मुक्ती मिळावी. बरेचदा काही शाप आमच्या परिवारावर, आमच्या लेकरावर, आमच्या उद्योगावर, आमच्या घरावर शाप असतात. परंतु आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, आता तुम्ही शापाधीन नाही, आता तुम्ही शापातून मुक्त झालेले लोक आहात.
प्रेज द लॉर्ड. कारण तो आमच्यासाठी शापग्रस्त झालेला आहे. आज अनेकांच्या जीवनामध्ये पाप आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. परंतु जर तुम्ही पाप क्षमा पाहून जर येशू ख्रिस्ताकडे कबूल कराल की येशू मला पापांची क्षमा कर, पुन्हा मी पाप करणार नाही, ना व्यसनाचं, ना कुणाला दुखावण्याचं, ना कुठल्याही प्रकारचं, तर प्रियानो तो वधस्तंभ आणि वधस्तंभावरती गळागळा वाहिलेलं ते पवित्र निष्कलंक निर्दोष रक्त, बायबल सांगतो येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं, क्षमा करतं, शुद्ध करतं. या वधस्तंभावरलंच रक्त आणि कुठेतरी पक्षाचं, प्राण्यांचं आणि कुठल्या तरी यात्रामध्ये किंवा रात्रीच्या वेळेला किंवा कुठल्या अमावस्येला कापलेलं कोंबड प्राणी याचं रक्त मनुष्याला क्षमा करणार नाही. आनंदाची बातमी ही आहे, त्या कवटी म्हटलेल्या उंच डोंगरावरती परमेश्वरानं या जगासाठी आपल्या पुत्राचं वधस्तंभावरती रक्त दिलेलं आहे. आणि येशू ख्रिस्तानं अर्पण केलेलं ते रक्त, कारण ते निर्दोष होतं, ते पवित्र होतं, आणि ते रक्त आजही आम्हाला शुद्ध करतं, आमच्या लाल पातकांच्या जखमा धुवून काढतं. म्हणून येशू म्हणतो, चला आपण बुद्धिवाद करू, तुमची लाखेसारखी लाल पातके मी धुवून पांढरी शुभ्र लोकरीसारखी बर्फासारखी करतो. माझ्या बहीण भावानो, घाबरू नका. पाप किती मोठा आहे, किती छोटा आहे, पण पापाचं वेतन हे मरण आहे, याचा विसर पडू देऊ नका. परंतु परमेश्वरानं या मरणातून, या पाप वेतनाच्या रिझल्ट मधून आम्हाला मुक्ती देण्यासाठी परमेश्वरानं हा वधस्तंभ येशू ख्रिस्ताला वाहायला भाग पाडला. आज जर तुम्ही आपलं पाप कबूल कराल आणि सोडून द्याल आणि पुन्हा पाप करणार नाही, तर हा वधस्तंभ तुमच्यासाठी एक पाप मुक्तीचा मार्ग ठरतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग आमचा प्रवास येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवनाकडे होतो. परंतु आज लोक बरेचदा या वधस्तंभाला तुच्छ मानत आहेत. शिक्षण समजलं नाही वधस्तंभाचं. आज देवाची इच्छा आहे सियोन मंडळी हो, वधस्तंभाचं शिक्षण फार महत्वाचं आहे. वधस्तंभाचं फक्त शिक्षण नाही, वधस्तंभाचं सामर्थ्य फार महत्वाचं आहे. शिक्षण फक्त ऐकून साठवण्यापुरतं असेल, पण सामर्थ्य घेऊन ते देण्यासाठी असतं. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानं तुम्हाला वधस्तंभावर सामर्थ्य दाखवलेलं आहे. काय येशूनं वधस्तंभावर सामर्थ्य दाखवलं? तो वधस्तंभावर राहिला नाही. वधस्तंभावर त्यानं मुक्ती दिली, पापातून, व्यसनातून, शापातून. वधस्तंभ आम्हाला मुक्तीचा मार्ग आहे. वधस्तंभ आम्हाला क्षमेचा मार्ग आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलं, हे बापा, हे ना क्षमा कर. हॅलो, वधस्तंभ आमच्यासाठी आणि जगासाठी काय आहे? एक क्षमेचं ठिकाण आहे. ज्या स्त्रीच्या नवऱ्याला आणि मुलांना देखील जाळून मारलं सुवार्थकार्याने कुष्ठरोग्यांची सेवा करत असताना, किती वेदना झाली असतील. त्या स्त्रीला सगळं जग संपल्यासारखं वाटलं असेल. परंतु त्या स्त्रीनं, ग्रॅहम स्टेन आणि त्याच्या पत्नी ग्लॅडीनं, त्या सिस्टरनी सांगितलं, जेव्हा देशानं प्रश्न विचारला अपराधाला काय शिक्षा करायची, ज्या तुझ्या 2 लेकरांना जाळून मारलं, ज्या पतीला जाळून मारलं, त्याला काय शिक्षा द्यावी, तिनं स्मित हास्य करत सांगितलं, ज्या माझ्या येशू ख्रिस्तानं जगासाठी प्राण दिला, त्याचा दोष नसताना त्याला दोषी ठरवलं, त्याच्याकडे पाप नसताना त्याला पापी ठरवलं, परंतु आमचं पाप, शाप, रोग त्यानं वाहिलं. माझ्या नवऱ्याची सेवा, माझ्या मुलांची सेवा तेवढीच होती. ती म्हणाली, येशू ख्रिस्तानं दिलेला तो क्षमेचा नियम आजही मी तुम्हाला सांगतो म्हणाली, आणि मी तो पाळतो. त्यांना क्षमा करा. किती मोठं अंतकरण. नवऱ्याला जाळून मारलं, मुलांना जाळून मारलं, परंतु ती म्हणते त्यांना काय करा? क्षमा करा. परिणाम काय झाला? 1 वर्ष, 2 वर्ष, अनेक काही वर्षानंतर ज्या मनुष्याच्या हातून हे पाप घडलं होतं, त्याला पश्चाताप झाला आणि त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या बहिणी, बंधू, आज तुझ्या घरातील कोणीतरी व्यक्ती, मंडळीतील कोणीतरी व्यक्ती, कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुला निंदा करेल, तुझ्या विरुद्ध चाडी करेल, तुला छळेल, हिसकावून घेईल, हिरावून घेईल. काळजी करू नका.
क्षमा करणारे बघा. वधस्तंभ आम्हाला कसली शिकवण देतो? क्षमेची शिकवण देतो. कठीण आहे, कधी कधी कठीण वाटतं. पालक साहेब, तुम्हाला इथून बोलायला सोपं आहे. माझ्या प्रियानो, काल मी गावामध्ये गेलो. ज्या मुलाला मी असं उचलून घेतली, त्याची पप्पी घेतली, तो लहानाचा मोठा झाला. परवा त्याच्या मिसेसच्या डिलिव्हरीला मुसियोननं खूप मदत केली. त्याच्या वडिलांचा मला नेहमी फोन यायचा, महिन्यातून थोडे पैसे पाठवायचं. त्याच्या कुटुंबाला मी मदत केली. चांगले संबंध आमचे. पण ज्याला मी मतदान करून बाहेर आल्यानंतर तोच मुलगा लहानाचा मोठा झाला आणि मला म्हणतो, काय श्याम मामा, ओळखलं काय मला? तंबी. कानात दोन्ही त्याच्या ते आयपॅड होते. 4 लोक माझ्याकडे बघत होती. बाकीचे मला, डॉक्टर साहेब कुठे असता, कसे आलात, कसे आहे, इतकी विचारपूस आदरानं करत होते. आणि जो लहानाचा मोठा माझ्या समोर झाला तो मला म्हणतोय, ओळखलं काय मला? मी पण काही कमी नाही आहे. हालेलुया. कुणाला कसं उत्तर द्यायचं देवाचा आत्मा मला चांगला दाखवतो. बाळा, तू कसा आहेस? तू मला ओळखलंस का? नाही, तुम्ही ओळखलं का? हे बघ म्हटलं, कोतुलीची माती आणि माणसं मला ओळखतात आणि मी कोतुलीच्या माती आणि माणसाला ओळखणारा माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. आपोआप शब्द आले. इथली माती पण मला ओळखते आणि इथली माणसं पण मला ओळखतात आणि मी पण माझ्या कोतुलीच्या मातीला आणि माणसांना ओळखणारा माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. कितीतरी लोक मी येत असताना मला भेटत होते. प्रियानो, मी अभिमानाने आनंदानं सांगत आहे, माझ्या प्रियानो, आपणच आपल्या गावी आपल्या जुन्या लोकांकडे जात नाही, भेटत नाही, आपल्याला वेळ नाही. मी खात्रीने सांगतो, जा जुन्या मित्रांना, जुन्या लोकांना, नातेवाईकांना भेटत राहा. खूप लोकांनी आदराने मला भेटलं. पण तो मनुष्याला मी पाहिलं. मी म्हटलं, तू दारू पिलेला आहेस, असं बोलू नकोस. मान खाली घातली. तू घडलास का बिघडलास? माझ्या प्रियानो, छोटी छोटी पोरं दारूच्या व्यसनाच्या अधीन गेले आहे. त्याला थोडासा नंतर पश्चाताप झाला. मामा नंतर भेटतो म्हटला. शांत झाला आणि मी बाहेर आलो. माझ्या प्रियानो, लोक निंदा करतात, बोलतील. फक्त मी एका शब्दात सांगितले, इथली माती आणि माणसं मला ओळखतात. आणि तू असा का बिघडलास, का दारू पितोस? मान खाली घातली. प्रियजनानो, आज या जगाला प्रार्थनेची आणि ख्रिस्ताची, वधस्तंभाची गरज आहे. वधस्तंभ मुक्तीचं ठिकाण आहे. वधस्तंभ क्षमेचं ठिकाण आहे. वधस्तंभ जीवन प्राप्त करून घेण्याचं ठिकाण आहे. वधस्तंभ सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्याचं ठिकाण आहे. आणि म्हणून आज मंडळी हो, हा वधस्तंभ समजून घेत असताना प्रियानो, तो वधस्तंभ परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला दिलेला आहे. पवित्र शास्त्रातून मत्तई कृष्णवर्तमान 16 अध्याय आणि 24 वचन. मत्तई 16:24 पासून वाचा. मग येशूने आपल्या शिष्यास म्हटले, माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल किंवा इच्छा असेल तर. मत्तई 16:24 पासून सगळ्यांनी काढा पवित्र शास्त्र नव्या करारामध्ये. मत्तई 16:24 पासून. त्याने काय करावा? त्याने स्वतःचा त्याग करावा किंवा आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. पुढं. कारण जो कोणी या जगामध्ये, या शेवटच्या काळामध्ये बहीण भावानो आपला जीव वाचवू इच्छितो. जीव वाचवण्यासाठी लोक अनेक गोष्टी करत आहेत. डायटिंग करतात, एक्सरसाइज करतात, साखर वर्ज, जास्त बोलणं वर्ज, राग वर्ज, चांगल्या गोष्टी आहेत. जगण्यासाठी अनेक कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. चांगली गोष्ट आहे. काही सोडावं लागतं आणि काही गोष्टींना जडावं लागतं. चुकीच्या गोष्टी ज्या जडलेल्या आहेत त्या सोडायला लागतात आणि चांगल्या गोष्टी स्वीकारायला लागतात. परंतु येशू ख्रिस्ताचं वचन काय सांगतं? जो कोणी माझ्या बाबून येऊ इच्छितो त्यानं काय करावा? स्वतःचा त्याग करावा, आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो. आज तुम्ही आणि मी जीव वाचवण्यासाठी अनेक प्रकारच्या जगाच्या गोष्टी आम्ही पुस्तकं वाचून, फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून,
कुणाच्या तरी सांगण्यानं जीव कसा वाचेल याकडे आपण बरेचदा लक्ष देत आहे. चांगली गोष्ट आहे. त्यापैकी मी म्हटलं ना, व्यायाम कसा करायचा, जिम करायचं, डाएटिंग करायचं, हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते प्यायचं नाही, चांगली गोष्ट आहे. हे सगळं शारीरिक आहे, हे केलंच पाहिजे, नाही असं नाही. शुगर वाढू नये म्हणून शुगरचं प्रमाण कमी करा, बीपी वाढू नये म्हणून राग थांबवा. प्रेज द लॉर्ड. रक्ताभिसरण व्हायला पाहिजे, ब्लड सर्क्युलेशन, मॉर्निंग वॉकला जा, संध्याकाळी जेवल्यानंतर थोडासा व्यायाम करा, चांगली गोष्ट आहे, हे केलंच पाहिजे. काही लोक नुसतं खातात तिथंच कलंडतात आणि मग बोजड होतात. लगेच कलंडायचं नाही, लगेच वलंडायचं, हुमरा ओलांडायचा. प्रेज द लॉर्ड. जेवल्यानंतर हुमरा ओलांडायचा आणि बाहेर जायचं. बाहेर जाऊन आईस्क्रीम खा आणि कुठं काहीतरी खाऊन मग आणि पोट आणि फुगून यायचं नाही आणि मग नाकातनं बोलून येईपर्यंत. घरात एकदा खाल्लं की बाहेर जाऊन बायकोला घेऊन निघाला आई वडिलांच्या माघारी, चल ग तिकडं जराच खा आणि आपण ते खाऊन येऊ. असं काही करू नका. प्रेज द लॉर्ड. न्यायचं तर सगळ्यांनाच न्यायचं. प्रेज द लॉर्ड. हॅलो, मी कुणाशी तर बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून घरामध्ये जेवल्यानंतर बाहेर जा आणि परत थोडंसं फिरून या, पचन व्यवस्थित होईल, झोप चांगली लागेल आणि काय होईल, सगळं पचन व्यवस्थित होईल. प्रेज द लॉर्ड. पुढं आणि मग स्वतःहून काही प्रयत्न करून जो कोणी जीव वाचवायचा अशा प्रकारे प्रयत्न करतो, हॅलो, तो मुखेल. मी ज्या आत्ता गोष्टी बोललो, व्यायाम, आहार, विहार पाहिजे, हॅलो, याविषयी मी दुमत नाहीये, करायलाच पाहिजे. योग्य आहार करा, योग्य विहार करा आणि सगळं काही तुमचं सुव्यवस्थित होऊ द्या. मात्र जर आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष कराल, प्रभू येशू काय म्हणतो, जो कोणी आपला जीव वाचवण्यास पाहिल तो त्याला मुकेल, मात्र जो कोणी माझ्याकरता, हा, एवढ्या प्रार्थना करून पण, भक्ती करून पण, देवासाठी जगून पण जर काही एखादं संकट आलं किंवा अनेक काही गोष्टी घडल्या तर काळजी करू नका. जेव्हा आम्ही ख्रिस्तासाठी जीवाला मुकतो तेव्हा त्याला तो मिळेल. पुढं म्हणून वचन काय सांगतं, येशू म्हणतो, मनुष्यानं, तुम्ही आणि मी, सगळं जग मिळवलं आपण आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ होईल. म्हणजे उठल्यापासून बिछान्यात जाईपर्यंत काय खायचं, काय खायचं, काय खायचं, काय कपडे घालायची, कुठं जायचं, कुणाबरोबर फिरायचं, किती काम दाम, फक्त या गोष्टीकडे जर आम्ही लक्ष देऊ तर प्रियानो, बरेचदा काय होतं, आम्हाला लाभ होणार नाहीत. होय, मनुष्यानं खावं प्यावं, काम करत, उद्योग करत राहावं, शलमोन राजा पण उपदेशकाच्या पुस्तकात मिळतो. परंतु परमेश्वराचं भय धरावं, परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्या, परमेश्वराचं उपकार स्मरण करावं, हे फार महत्वाचं आहे. हे जो सगळ्यात श्रीमंत, सर्वात ज्ञानी अशा शलमोन राजानं पण शेवटी सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यानं पण सगळं करून पाहिलं, सगळंच, काहीच ठेवलं नव्हतं बाकी शलमोनानं. प्रेज द लॉर्ड. पण सरते शेवटी तो म्हणतो, मनुष्याने खावे प्यावे एवढ्यापुरतं सुख नाही, तर मनुष्यानं परमेश्वराचं भय धरावं. कुणाचं भय धरावं? परमेश्वराचं भय धरावं, परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्या, यातच काही ते सुख आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, बायबल देवाचं वचन सांगतं, आम्ही सगळ्यांनी जग जिंकलो आणि जर आम्ही आमच्या आत्म्याचा किंवा जीवाचा नाश करून घेतला तर आम्हाला काय मोबदला आहे? काय मोबदला देईल? म्हणून दावीद राजानं देखील स्तोत्रकर्त्यामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं एका वचनात की आपल्या सर्व पृथ्वीवरील रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचा विशेष रक्षण कर. दावीद राजा काय म्हणतो? सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. प्रेज द लॉर्ड. अंतःकरणामध्ये जीवनाचा उगम आहे. बरेचदा आमच्या अंतःकरणाकडं, बरेचदा आमच्या हृदयाकडं, आमच्या आत्म्याकडं आमचं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे प्रियजनानं आमचा
शरीर, आमचं मन या जगामध्ये गुंतलं जातं. आणि मग मनावरती, शरीरावरती या जग आणि जगातल्या काही गोष्टी इतक्या येतात की आम्हाला ते सहन होत नाही. आणि मग आपण म्हणतो माझं मन खिन्न आहे, माझं शरीर आहे ना मला असं जड वाटायला लागलेलं आहे. याला कारण काय? पाऊल तर एका ठिकाणी म्हणतो आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, पण अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. विश्वासाने बहीण भावानो, आपल्याला परमेश्वराने त्याची सहभागिता, त्याचं वचन, त्याचा पवित्र आत्मा, मंडळीची सहभागिता कशासाठी दिलेलं आहे की या जगामधल्या अनेक गोष्टी आम्हाला क्षय म्हणजे आम्हाला अशक्त करणाऱ्या, आम्हाला भीती दाखवणाऱ्या, आम्हाला थरकाप उडवणाऱ्या काही गोष्टी आहेत. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. म्हणून तुमच्या मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये भीती, ताण तणाव, निराशा, नैराश्य, डिप्रेशन येऊ नये असं जर वाटत असेल तर प्रियानो, तुमचा आत्मा, तुमचं अंतःकरण, तुमचं हृदय स्थिर, नीट आणि व्यवस्थित ठेवा. ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, सरळ आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये देव आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं भय आहे, ते मनावर, शरीरावर किती वादळ लाटा येऊ देत, प्रियजनांनो, तुम्ही आणि तुमचा परिवार ढळणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण काही लोकांचा लगेच थरका पडतो, लगेच जरा ताप आला, घरामध्ये काहीतरी जरी चढ उतार आले, घरात काही झालं की आपल्याला ही भीती वाटते, चिंता वाटते. कारण काय? आज विश्वासार्ह मंडळी हो, परमेश्वराची इच्छा काय आहे की आमचं अंतःकरण हे प्रियानो खेदानं, खिन्नतेनं भरू नका. हृदयामध्ये कपट, हेवा, दावे ठेवू नका. अंतःकरणामध्ये देवाचं भय, अंतःकरणामध्ये देवाचं प्रेम, अंतःकरणामध्ये एकमेकाबद्दल आदर, अंतःकरणामध्ये एकमेकाबद्दल क्षमेचं अंतःकरण व्यवस्थित ठेवा. तुमचं अंतःकरण तुमचा जीव वाचवेल. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानं येशू ख्रिस्तानं सांगितलेल्या गोष्टी विशेष लक्ष द्या. तो म्हणतो जो कोणी माझ्या मागून येऊ इच्छितो त्यानं स्वतःचा त्याग करावा, त्यानं आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागून यावं. जर तुम्ही आपला जीव वाचवू इच्छिता तर गमवाल. परंतु देव आपल्याला आनंदाची गोष्ट काय सांगू इच्छित आहे की तो म्हणतो मनुष्याने सर्व जग कमवलं परंतु आत्म्याचा जर नाश झाला, जर आमच्या हृदयाचा, अंतःकरणाचा नाश झाला तर आम्ही काय कमावल्यासारखं होईल. आज देवाचं वचन तुमच्याकडे येत आहे की प्रियानो, परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे जो वधस्तंभ वाहिलेला आहे त्याच्या अंतःकरणामध्ये तरवार भुसकून कशासाठी गेलेले आहे की तुमच्यानी माझ्या मनातलं चिंता निघून जावं, तुमच्यानी माझ्या हृदयातली तणाव, भीती, काळजी, हेवा, दावे, वैर निघून जावं. आणि यासाठी आज आमची जबाबदारी काय आहे की आम्ही स्वतःचा त्याग करावा. आम्ही आमचा वधस्तंभ घेऊन प्रभूच्या मागून यावं. गळ्यात वधस्तंभ घालून म्हटलेलं नाही, हातावर कुठेतरी कोरून वधस्तंभ म्हटलेलं नाही, स्वतःचा वधस्तंभ घेऊन येशूच्या मागून गेलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट येशू म्हणतो तुम्ही या जगातल्या नानाविध अनेक प्रकारचं शिक्षण, अनेक प्रकारच्या लोकांचे मार्गदर्शन घेऊन जीव वाचवण्याचा जर आम्ही प्रयत्न करू तर जीव वाचला जाणार नाही. होय, डाएटिंग केलं पाहिजे, होय आम्ही फिरायला गेलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, चांगला सकस आहार खाल्ला पाहिजे, आम्ही चांगलं राहिलं पाहिजे, नीटनेटकं, स्वच्छ, सुंदर, हे गरजेचं आहे. परंतु या सगळ्यापेक्षा प्रियजनांनो आम्ही स्वतःला त्यागणं, माझं मी म्हणतोय म्हणून माझंच खरं, हा आम्ही तागला पाहिजे. येशू ख्रिस्तानं माझ्या प्रियजनांनो वधस्तंभ हा स्वीकारला. परमेश्वरानं येशू ख्रिस्तावर हा लादला आणि येशूने वधस्तंभ स्वीकारला. काळजीपूर्वक ऐका. आज तुम्हाला जर वधस्तंभावरलं मुक्तीचं जीवन, क्षमेचं जीवन, विजयाचं जीवन, तारणाचं जीवन, सार्वकालिक जीवन हवं असेल तर प्रियजनांनो आम्ही येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा जो मार्ग आहे त्यानं घालून दिलेली वचनं, आज्ञा, विधी, नियम या मार्गावरून जाणं म्हणजे आम्ही स्वतःला त्याच्या हाती
स्वतःला त्यागून त्याच्या हाती जाणं आहे, स्वतःचा वधस्तंभ घेऊन त्याच्या हाती जाणं आहे. पावलाचं प्रेषितांची कृत्ये याचा 2 अध्याय 26 वचन, प्रेषित 2:36, क्षमा करा, प्रेषित 2:36. म्हणून बायबल देवाचं वचन काय सांगतं? म्हणून इस्रायलच्या सर्व घराण्याने, प्रत्येक विश्वासाला बहीण भावाने, प्रत्येक मंडळीनं हे निश्चयपूर्वक समजून घ्या. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. काय समजून घ्या? त्यावेळेच्या लोकांना प्रेषित संदेश काय सांगत आहे? ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही, प्रेषित 2:36, तुम्ही कुठं मारलं? वधस्तंभावर खिळून मारिलं. त्याला वधस्तंभावर मरण पत्करलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला देवानं काय केलं? प्रभू, तुमचा आणि माझा देव, तुमचा आणि माझा प्रभू असं केलेलं आहे. आणि ख्रिस्त तुम्हाला आणि मला मुक्ती देणारा, तुम्हाला आणि मला तारण देणारा असं करून ठेवलेलं आहे. काळजी बरं काही ग. प्रेषितांची मंडळी कुठल्या नावाची कुठल्या गोष्टीची घोषणा करत आहे? त्या लोकांना त्यावेळेच्या, हो इस्रायल लोक हो, हे निश्चयपूर्वक समजून घ्या, ज्यांनी तुम्ही, कान इकडे द्या, तुम्ही, ते काय म्हणत आहे? ज्या तुम्ही येशूला वधस्तंभावरती काय केलं? खिळून मारलं. त्या येशू ख्रिस्ताला पित्यानं, परमेश्वरानं प्रभू व ख्रिस्त असं करून ठेवलेलं आहे. आज माझ्या विश्वासाला बहीण भावानो, हा येशू ख्रिस्तानं वाहिलेला वधस्तंभ आज आमच्यासाठी काय आहे? मी म्हणालो ते पाप, ते मुक्तीचं ठिकाण आहे, ते क्षमेचं ठिकाण आहे, ते विजयाचं ठिकाण आहे, ते तारणाचं ठिकाण आहे, ते जीवनाचं ठिकाण आहे. वधस्तंभ सार्वकालिक जीवनाचं ठिकाण आहे. प्रेज द लॉर्ड. आज टेलरला कपडे शिवताना टेपची गरज असते. प्रत्येक व्यवसायाकडे एक एक काय असतं? एक मापन क्षेत्र असतं. एखादं टेलरकडे काय असतो? टेप असतो. गवंड्याकडे वळंब असतो किंवा लेवल बॉटल असते. डॉक्टरकडे स्टेथोस्कोप असतो. गवळ्याकडे पण माप असतं दुधासाठी. क्षेत्र कुठलंही असू द्या, मापून तोलून तो प्रत्येक गोष्ट करतो. टेलर आपली उंची, आपली रुंदी, आपली सगळी गोष्ट व्यवस्थित तो बघतो आणि मग तुम्हाला बसेल असं, तुम्हाला योग्य दिसेल असं तो काय करतो? तो ड्रेस तो शिवत असतो. काळजी बरं काही ग. पहिल्यांदा तो तुमचं सगळं मेजरमेंट घेतो आणि तुम्हाला तुमची कपडे व्यवस्थित तो कटिंग करून तो तुम्हाला साजेल असे ड्रेस स्त्रिया पुरुषांना देतो. आणि म्हणून त्याला तो मेजरमेंट टेप मदत करतो. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर देखील पेशंटला, होय त्याचे डोळे पाहतात, त्वचा पाहतात, जीभ पाहतात, परंतु स्टेथोस्कोप त्याच्या हृदयाला लावून त्याचे ठोके थोडंसं पाठीमागं लावून त्याच्या फुफ्फुसाचा आवाज, त्याच्या छातीमध्ये काही पाणी वगैरे झालंय का, आवाज कसा रपटप येतो, अनेक गोष्टी आहेत त्या स्टेथोतून त्या विद्या घेतलेल्या डॉक्टरला ते ज्ञान समजतं. कुणी पण तुम्ही आणि मी स्टेथो असाच गळ्यात, तुम्ही आणि मी म्हणजे घेतला आणि लावला कुठं पण, आम्ही डोक्याला लावून आम्ही इकडे लावू, आम्ही आणि कुठं तर लावू, पण डॉक्टरला माहित आहे स्टेथो कुठं लावायचा ते. प्रेज द लॉर्ड. स्टेथो गळ्यात घालून माणूस डॉक्टर होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. काही लोक फोटो काढतात आणि टाकतात डॉक्टर. बाबा तसं नाही आहे रे ते. हालेलुया. स्टेथो बाळगणारे डॉक्टर नसतात. स्टेथो योग्य पद्धतीनं वापरून रोग्याचं तपासणी करून, रोग निदान करून उपचार करणारा तो डॉक्टर असतो. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवायच्या का नाही? आज स्टेथोस्कोप अनेकाकडे असतील, ते सगळे डॉक्टर नाहीत. हॅलो. आज प्रियानो, वचन सांगणारे, प्रार्थना करणारे, मीटिंग घेणारे अनेक आहेत, परंतु प्रत्येक व्यक्तीला ते नीट तपासून त्याचं ऐकून घेऊन त्याला उपचार, त्याला मार्गदर्शन करणारे ते पास्टर आहेत. प्रेज द लॉर्ड. हॅलो.
हा वधस्तंभ हे एक असं मोजमाप आहे प्रियानो. मनुष्य कोणताही असू दे, कोणत्याही राष्ट्रातला असू दे, कोणत्याही वंशाचा असू दे, कोणत्याही जमातीचा असू दे, कोणत्याही परिस्थितीला असू दे, वधस्तंभ हे असं मोजमाप आहे. आणि हे एकच जगाला दिलेलं परमेश्वरानं चिन्ह आहे. वधस्तंभाशिवाय दुसरं चिन्ह नाहीये. हा वधस्तंभ प्रियानो त्या टेलरच्या टेपपेक्षा, डॉक्टरच्या स्टेथोपेक्षा, गौंडी बांधणारा त्या इमारतीपेक्षा, त्या वळंब्याने लेव्हल बॉटलपेक्षा, अनेक क्षेत्रातल्या अनेक लोकांच्या हाती असणाऱ्या अनेक त्या इन्स्ट्रुमेंट पेक्षा, किंवा ताप मापणारा छोटासा थर्मामीटर असेल त्याच्यापेक्षा वधस्तंभ हे एक असं हत्यार आहे. प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक देशातील, प्रत्येक राज्यातील, प्रत्येक वंश, प्रत्येक स्त्री पुरुष कोणताही असू दे, त्याच्या जीवनामध्ये असणारं पाप त्याला दाखवतो, त्याच्या जीवनामध्ये असणारं रोग त्याला दाखवतो, त्याच्या जीवनात असणारं दुःख, दारिद्र्य, निराशा दाखवतं. आणि हा वधस्तंभ आम्हाला प्रियानो आमचं मोजमाप घेतो. आमच्या पापाची लांबी रुंदी, आमच्या दुःखाची खोली उंची, आमच्या नाशाचं कारण, आमच्या जगातलं भरकटणं. प्रियानो जेव्हा मी वधस्तंभाकडे येतो ना, तेव्हा तो येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ खरंच आम्हाला तारणाचं वस्त्र देतो. फिट बसेल असं तारणाचं वस्त्र आम्हाला देतो. त्या वधस्तंभावर ते रक्त तुमच्या शरीरामध्ये ऑटोमॅटिक, तुम्ही जेव्हा पाप क्षमा मागता, येशू मला क्षमा कर, तेव्हा येशूचं ते वधस्तंभावर रक्त तुमच्या आणि माझ्या डोळ्याला दिसत नाही, तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये प्रवेश करतं. आणि जिथं कुठे जो कोणी आजार पापानं आणलेला असेल, शाप सैतानानं आणला असेल, त्यामध्ये तिथपर्यंत येशू ख्रिस्ताचं रक्त पोचतो. आणि ते रक्त तुमच्या सगळ्या पापाला विरघळून आणि मुक्त केल्याशिवाय राहत नाही. तो व्याधी मुक्त मनुष्य झाल्याशिवाय राहत नाही. वधस्तंभाला समजून घ्या. म्हणून ते म्हणत आहेत, इस्रायल लोक हो, निश्चितार्थाने समजून घ्या, ज्या येशूला तुम्ही काय केला, तुम्ही वधस्तंभावरती दिला, त्याला पित्यानं ख्रिस्त, त्याला प्रभू आणि ख्रिस्त असं केलेलं आहे. आज मंडळी हो, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. येशू जो वधस्तंभावरती दिला गेला, होय, तो पृथ्वीवर असताना त्यानं आंधळा स्पर्श केला, आंधळ्यांचे डोळे उघडले. त्यानं कुष्ठा स्पर्श केला, कुष्ठ शुद्ध झाला. त्यानं पापी स्त्रीला क्षमा केली, त्यानं अनेकांचे व्याधीमुक्त केलं. येशू वधस्तंभावर जाण्या अगोदर कार्य केलं, पण त्यापेक्षाही महान काम तेव्हा झालेलं आहे जेव्हा येशू ख्रिस्तानं हे काम करून स्वतःला जगासाठी वधस्तंभावर दिलं. त्यावेळेला ते काम जे येशूच्या स्पर्शानं, शब्दानं त्या प्रांतापुरतं होत होतं, परंतु आज ते वधस्तंभाच्या द्वारे हे काम जग आणि जगातल्या लोकांसाठी होत आहे. प्रेज द लॉर्ड. काळजी बरं काही का, हा वधस्तंभ जगासाठी मुक्तीचं ठिकाण आहे. हा वधस्तंभ जगासाठी पापक्षमेचं ठिकाण आहे. हा वधस्तंभ जगासाठी तारणाचं ठिकाण आहे, जीवनाचं ठिकाण आहे. हा वधस्तंभ प्रत्येकासाठी क्षमेचं ठिकाण आहे आणि सार्वकालिक जीवनाचं ठिकाण आहे. प्रेज द लॉर्ड. हॅलो, कोणत्याही देशाचा नागरिक असू दे, कोणत्याही वंशाचा मनुष्य असू दे, कोणत्याही जाती धर्माचा असू दे, वधस्तंभ अटकाव करत नाही त्याकडे यायला. प्रेज द लॉर्ड. आज काही मंदिरात, आज काही ठिकाणी ठराविक जाती धर्माच्या लोकांनाच प्रवेश दिला जातो, आणि ते पण मोकळा नाही. रांगा लागत आहेत. परंतु प्रियानो, मला आनंदाची गोष्ट सांगू द्या, गुड न्यूज. उंच ठिकाणी ज्यानं शिक्षा भोगली, बायबल सांगतं यशिया 53 मध्ये, यशियाचं पुस्तक 53वा अध्याय, यशियाचं पुस्तक 53वा अध्याय, लवकर काढा. यशिया 53:4 पासून. खरोखर आमचे व्याधी, प्रिय बहीण भावानो, खरोखर तुमचे आणि आमचे व्याधी प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यावरती घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, त्यास ताडण केलेलं, देवाने त्यावर प्रहार केलेलं
आणि त्याला पिडलेलं असं आम्ही त्याला लेखिलं. खरं पाहिले असता येशू ख्रिस्त आमच्या अपराधासाठी घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामध्ये तो ठेचला गेला. प्रियानो, हा वधस्तंभ येशू ख्रिस्तानं आम्हाला शांती मिळावी अशी शिक्षा त्या वधस्तंभावर येशूने घेतली. एवढंच नाही तर त्याला फटके मारण्यात आले. त्याला बसलेल्या फटक्यानं आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. आणि आमची गत काय होती? या वधस्तंभाला येशूना अर्पणे अगोदर आम्ही सर्व मेंढरासारखं बहकून गेलो. आज देखील माझ्या विश्वासार्ह बहीण भावानो, आज प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, गावामध्ये, देशामध्ये, शहरामध्ये परिस्थिती काय आहे? लोक मेंढरासारखे भटकलेले आहेत. काही लोक देवाला शोधत आहेत, काही लोक शांती शोधत आहेत, काही लोक मोक्षप्राप्ती शोधत आहेत, काही लोक आनंद शोधत आहेत, काही लोक समाधान शोधत आहेत, काही लोक लाभ शोधत आहेत. परंतु प्रियानो, वधस्तंभ हे एकच असं ठिकाण आहे. वधस्तंभ हा एकच मार्ग आहे. वधस्तंभ हा एकच चिन्ह आहे की परमेश्वराने जगाला दिलेला आहे. ते आम्हाला मुक्ती देतं, ते आम्हाला जीवन देतं, ते आम्हाला क्षमा करतं, क्षमा करायला शिकवतं, ते आम्हाला जीवनात प्रवेश देतं, ते आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये नेतं. याशिवाय काही नाही प्रियानो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताना वधस्तंभ वाहण्या अगोदर 2000 वर्षाच्या अगोदर परमेश्वरानं ही भविष्यवाणी येशूला अगोदर दिली होती. खरे पाहिले असता तो आमच्यासाठी घायाळ झाला, तो आमच्यासाठी ठेचला गेला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. पहा प्रियजनांनो, परमेश्वराचं वचन सत्य आहे. परमेश्वरानं अगोदर भविष्यवाणी केली आणि नंतर कृती 2000 वर्षानंतर केली. प्रेज द लॉर्ड. आम्हास शांती मिळावी अशी शिक्षा त्यानं भोगली. पुढं आम्ही सर्वजण मेंढराप्रमाणे, काही वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वी तुम्ही आणि मी देखील मेंढरासारखं बहकून गेलो होतं. आज जे लोक अजून ज्यांचं मन स्थिर नाही, ज्यांचं जीवन प्रभूमध्ये स्थिर नाही, जे मंडळीमध्ये स्थिरावलेले नाहीत, जे वचनामध्ये आज सुखावलेले नाहीत, जे आत्म्यामध्ये नाहीत, त्यांच्यासाठी आज वचन येत आहे, मेंढरासारखं भटकून जाऊ नका. मला कुठं चारा मिळेल, मला कुठं सावली मिळेल, मला कोण पाणी पाजेल? हे जग एक कळप आहे आणि जगातले लोक हे एका अशा कल्पाच्या मागून जात आहेत की जिथं कापले जातात. परंतु मंडळी, विश्वासलेल्या लोकांची सहभागिता, तारण पावलेल्या लोकांची सहभागिता, नव्या जीवनाचा अनुभव आलेले जे तुम्ही आम्ही, हा एक असा कळप आहे. इथं आमचा मार्ग हा जीवनाच्या मार्गाने चाललेला हा कळप आहे. प्रेज द लॉर्ड. काही दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी, काही वर्षापूर्वी तुम्ही मी भटकलो होतो. पापाने आमच्यावरती कब्जा केला होता. शैतानाने आमच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी पेरल्या होत्या. डोळ्याची वासना असेल, देहाची वासना असेल, संसाराची फुशरकी, काम करूनही पैसा पुरत नव्हता, अन्न खाऊनही आरोग्य नव्हतं, दृष्टी चांगली नव्हती, हातामध्ये चांगल्या गोष्टी नव्हत्या, पावलं चुकीच्या मार्गाला जात होते. काळजीपूर्वक काही का, आज करमणुकीचं वचन नाहीये. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, आम्ही हरवलेल्या मेंढरासारखं होतो. आजही काही कुटुंबातले लोक महिना महिना चर्चला येत नाहीत, ते हरवलेले आहेत. मला दुःख होतं. काही पुरुषांच्या, 4 पुरुषांच्या पत्नी मी पाहतो गेले 6 महिने चर्चला नाहीत. मी कोणाचे दोष काढत नाही. प्रार्थना करा. या मंडळीतील काही बहिणी कुठल्या कारणामुळे सहभागितेपासून दूर आहेत. त्यांचा शत्रू देव नाही, पास्टर नाही, मंडळी नाही, शैतान देवाच्या प्रीतीपासून, मंडळीच्या सहभागितेपासून त्यांना दूर ठेवत आहे. माझ्या प्रियानो, आज तुमची लेकरं कुठं आहेत? पुरुषांनो, तुमची पत्नी कुठं आहे? तुम्ही तिला क्षमा करा, तुम्ही तिच्यावर प्रीती करा. रुसणं भागणं ठीक आहे, देवाबरोबर रुसू नका.
पास्टरांबरोबर रुसू नका, मंडळीतील लोकांबरोबर रुसू नका. सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. कुणाला गिळावं तो शोधित फिरतो. आणि मनुष्य मग शब्दात पाहायला कठीण होतो, प्रार्थना करायला कठीण होतो, बायबल वाचायला कठीण होतो, मंडळीत यायला कठीण होतो, आणि मग त्याचा हा प्रवास नाशाकडे चालतो. प्रियानो, एक मछली सारे तालाब को खराब करती है. आई वडील मग दुःखी होतात, मुलं चर्चला येत नसेल तर. नवरा दुःखी होतो, बायको येत नसेल तर. बायको दुःखी होते, नवरा येत नसेल तर. माझ्या प्रियानो, हा आत्म्याचा आवाज आहे. पायक बुद्धीनं आणि शरीरानं बोलतोय म्हणून तुम्ही त्याची चर्चा करू नका. आज येशू ख्रिस्त त्या कुटुंबाकडं कळवयानं म्हणत आहे, तुम्ही सर्व मत जवळ या, मी तुम्हाला शांती देईन. प्रेज द लॉर्ड. तुमची जबाबदारी आई वडिलांनो, मुलांना समजावून सांगणं, बाळा उद्या जायचंच रे चर्चला, रविवार सकाळी त्यांना शोधू नका. येणारच काय, मी निघाले बघ. ते म्हणते जा पुढे येतो, ते कधीच येत नाही. शनिवारीच त्याला सांगा उद्या चर्चला जायचंय बाळा म्हणा, रागानं नाही म्हणायचं, बाळा उद्या चर्चला जायचंय. पुरुषांनो स्त्रियांना म्हणा, हे बघ उद्या कसल्याही पर्यंत चर्चला जायचंय, वेळेत जायचंय. कसं जायचंय? स्त्रियांना तुम्ही पण पुरुषांना म्हणा, अहो आपण जायचं उद्या बरं का शब्दादिनी प्रार्थनेला कुटुंबासहित. प्रियजनानो, इथं येऊन आम्ही मनुष्याला नाही, पास्टर नाही, देवाला संतुष्ट करतो. आणि जेव्हा देव संतुष्ट होतो, तुमची आराधना स्वीकारतो, तुम्हाला आशीर्वाद देतो, तुमच्या प्रार्थना ऐकून तुम्हाला उत्तर देतो, तुमच्या सहभागीतेत तुला अभिषेक करतो. आणि इथून बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही कामं करता, यशस्वी होतात, प्रार्थना करता, उत्तर मिळू लागतं, लेकरं ज्ञानानं परिपूर्ण होतात, सैतानाची धरगट नाही तुमच्या कुटुंबावर हल्ला करण्याची. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना वाटतं 6 दिवस मी एवढं काम करतो, पैसा मला काही कमीच नाही. पैसा सर्वस्व नाही. रविवारी मी अजून सांगत आहे 11ला हजर राहा. काही लोक कामामुळं 11:45 वाजतंय आणि म्हणून त्याचं सैतान 12 वाजवतोय. बंद म्हणजे बंद. 11 वाजता चर्चमध्ये तुम्ही पाहिजे. माझ्या प्रियानो, तुम्हाला आराधना मिळावी देवाची इच्छा आहे. तुम्ही सुरुवातीच्या प्रार्थनेपासून असायला पाहिजे. तुम्ही कधी कधी लिडिंग करायला पाहिजे इथं येऊन. आणि मग मला नाईलाज असतो, त्याच बहिणीला त्याच भावाला सांगावं लागतं. त्यांना ते आवडतं, पण ते म्हणत असतील सारखं मलाच का. प्रिय बहीण भावानं, तुम्हाला वाटत नाही का मी लवकर सुरुवातीची प्रार्थना इथे येऊन करावी, मी या ठिकाणी येऊन लिडिंग करावं. प्रियजनानो, येशू ख्रिस्ताने आम्हासाठी वधस्तंभ वाहिला. खरे पाहिला असता तो आमच्यासाठी घायाळ झाला. आम्हाला होणारी शिक्षा त्यानं भोगली, त्याने क्लेश भोगले, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. हे विसरू नका. आणि याच्यामध्ये काय आहे माझ्या प्रियानो, हे येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरलं जीवन ठेचून घेणं, निंदा थुंकून घेणं, आंब पाज पिणं, फटके सहन करणं, यामुळं रिझल्ट काय आहे तर त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य आहे. हा रिझल्ट आहे. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला शांती आहे. त्याला ठेचल्यामुळं आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. आज फक्त आम्ही मुखानं कबूल करायचं की येशू तू मला शांती दे. येशू शांती देणार. येशू तुम्हाला पापांची क्षमा कर, तो क्षमा करतो. येशू तुझ्या रक्ताने धुवून मला क्षमा कर, शुद्ध कर, तो शुद्ध करतो. प्रभू येशू तुझ्या मार्गात मला चालव, तो चालवतो. माझ्या परिवाराला तारण दे, तो येशू तारण त्याच्या कृपेनं देतो. आता आम्हाला पुन्हा पक्षाचं प्राण्याचं रक्त सांडण्याची गरज नाही. हॅलो, हा वधस्तंभ, हा क्रॉस काय आहे? क्रॉस असं नाहीये. हा क्रॉस वरपासून असा खालीपर्यंत आहे आणि आडवा आहे. आणि याच्यावरूनच गणित सोडवण्याची चिन्ह निर्माण झालीत. मी आज जेव्हा मनन करत होतो तेव्हा क्रॉस मधला हा जो एक भाग आहे हा काय आहे? वजा आहे. एक भाग काय आहे? वजा आहे. तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट जी नको आहे ती वजा करून टाकतो. प्रेज द लॉर्ड. अहो टाळ्या वाजवा, देवाला धन्यवाद. सगळ्या गोष्टी वजा, क्षमा, दंडाची क्षमा, पापांची क्षमा, पाहण्यामुळं बोलण्यामुळं एकमेकाला दुखाण्यामुळे जे काय झालं वजा, ही जग आम्हाला वजा करणार नाही. पण वधस्तंभ आम्हाला सगळ्या गोष्टी आमच्या जीवनातल्या
ज्या चुकून अपराधाच्या घडल्या असतील, ज्या नाशाकडं नरकाकडे नेतात, येशूचा वधस्तंभ आम्हाला काय करतो? वजा करतो. हा वधस्तंभ एक अधिक चिन्ह आहे. अधिक येशू ख्रिस्ताच्या या वधस्तंभाद्वारे आमच्या जीवनामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी येऊ लागतात. अधिक 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 आरोग्य, अधिक आशीर्वाद, अधिक अनुग्रह, अधिक अभिषेक, अधिक आयुष्य आमच्या जीवनामध्ये हा वधस्तंभ आम्हाला काय करतो? बेरीज करून आम्हाला लाभाच्या आणि महत्वाच्या गोष्टी आमच्या जीवनात तो जमा करू लागतो. बेरीज करतो. बेरीज, वजाबाकी नाहीये. हे जग आमचं वजाबाकी करणार आहे आणि चुकीच्या गोष्टी आमच्या माथ्यावर मारून त्याची बेरीज करणार आहे. प्रेज द लॉर्ड. नको असेल ते आकडे आमच्यावरच मारायचे. गुणिले, मल्टिप्लिकेशन त्याला म्हणतात. आमच्या जीवनामध्ये एकदा का वधस्तंभ आमच्या जीवनात आला, आम्ही आमचा स्वतःचा त्याग केला आणि येशूचा स्वतःचा वधस्तंभ घेऊन त्याच्या मागून चालू लागलेला मल्टिप्लिकेशन, गुणिले म्हणजे आमच्या जीवनामध्ये 30 पट, 60 पट, 100 पट असे आशीर्वाद येऊ लागतात. मल्टिप्लिकेशन. एक घर बांधलं, दुसरं घर पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. एक गाडी, अजून एक गाडी. एक व्यवसाय, अजून एक व्यवसाय. तुमच्या व्यवसायाद्वारे तुम्ही इतरांना व्यवसाय देऊ शकाल, उद्योग. मी 80 मध्ये नोकरीसाठी आलो, 1000 रुपये घेऊन 500-500च्या 2 नोटा एका सेवकानं मला दिल्या. तिथं आल्यानंतर त्या एका व्यक्तीनं माझ्याकडनं ते 500 रुपये काढून घेतलं. जर ड्युटीवर हजर हो, 500 रुपये राहिलं. 8 तास ड्युटी केली, 500 दिवसभर माझ्या खिशात होते. ड्युटी संपल्यानंतर मला विचार पडला होता, झोपायचं कुठं, खायचं काय? आणि कोणतरी मला एक चांगली व्यक्ती भेटली आणि त्यांनी घरी नेलं. आणि मग संध्याकाळी जाऊन त्याच्या घरामध्ये झोपण्यासाठी मी एक चटई विकत आणली. एक बकेट, एक जग आणि एक स्टोव घेतला 500 रुपयामध्ये. माझ्या प्रियानो, 500 रुपयाने माझा संसार या इचलकरंजीमध्ये सुरू झाला. देवाचे सेवक पास्टर अनिल शिरोलीकर, त्यांची आई, यांनी मला 500च्या 2 नोटा बायबलमध्ये घालून दिल्या होत्या आणि माझ्यासाठी प्रार्थना केली, जा, पैशाच्या मागे जागू नको, येशूच्या मागे जा, पैसा तुझ्या मागे येईल. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आठवडाभर काय करतात? उद्योग करा, नोकरी करा, काम करा, पण प्रभूच्या मागून चाला. प्रेज द लॉर्ड. आम्ही रविवार उजडला तरी उद्योगच करत राहतो. मग सैतान आमच्या जीवनात अनेक उद्योगाच्या मागे आम्हाला लावतो. रविवारी कुठलाच उद्योग करायचा नाही. एकच सकाळी 2-3 तास उद्योग, शब्दात पाळणे. प्रेज द लॉर्ड. इकडलं भाडं आलंय, तिकडलं भाडं आलंय, त्याला म्हणायचं पाहिजे तर थांब, 3च्या पुढे मी उपलब्ध आहे. प्रेज द लॉर्ड. माझं बुकिंग येशूने केलंय. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. त्याच्यासाठी बुकिंग व्हा. त्याने तुम्हाला रिझर्व्ह ठेवलं या पृथ्वीवर. प्रेज द लॉर्ड. आणि पळतोयस, किती पळशील? माझ्या प्रियानो, काल मी त्या लाकडं कापण्याच्या वकारीवर थांबलो होतो. तिथे माझ्यातला एक कवी जागा झाला. झाडांना बघून कवी जागा झाला. मी बघितलं तर त्या झाडांना जाड जाड साली होत्या. काय म्हणते त्याला? मी शिवणला म्हटलं, सोनू, एक दिवस असा होता, आज डोळ्यात पाणी येतं, की आमच्या गावात एकच, गावाच्या बाहेर एक बेंडसा, त्याला काय म्हणतात तू, लाकूड वखार, म्हणजे लाकूड कापायला नेलं जायचं. आणि आम्ही घराकडून एक एवढी एवढी चिमणी आणि एक छोटासा दगड किंवा एक हातोडा घेऊन जायचं. ट्रक एखादा आलाय लाकडाचा आणि उतरला समजलं की आम्ही जाऊन, आम्ही बरं का स्वतः मी त्या लाकडाला जाऊन आम्ही चिमणी मारून ती साल काढायचं आणि साली आम्ही गोळा करून घ्यायचं. कोंडा मिळाला का हळूच कोंडा गोळा करून घ्यायचं. तेव्हा शेगड्या होत्या घरामध्ये आणि मग सालीनं आम्ही चूल पेटवायचो. हॅलो, मी लय मोठ्या राजमहालातून आलेला माणूस नाही आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना ती संधी मिळाली नसेल, हे एक अनुभवच होता. प्रेज द लॉर्ड. आणि ते काल त्या झाडाकडे बघताना मला माझं आयुष्य आठवलं. सियोनला म्हटलं, सोनो, अशी झाडं आम्ही बघून त्या झाडाच्या साली काढायचो आणि साली गोळा करून घराकडे नेऊन द्यायचं आणि मग त्याच्यावर जळण शिजवायचं आम्ही, जेवण वगैरे, कोंडा आम्ही ते द्यायचा, भुस्सा भुस्सा. प्रियजनानो, परमेश्वर ते दिवस ठेवत नाही. आज त्याच गावातून मी सागवानाची लाकडं घराला आणलीत. प्रेज द लॉर्ड. दिवस कसे पालटले बघा. बाबळीच्या लाकडाचा झाडाचं साल काढणारा माणूस आता सागवान आणून घर बांधतोय. प्रेज द लॉर्ड.
12-1 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत तिथं आम्ही बसलो होतो. आम्हाला तुम्ही ओळखला नसता दोघांना. तू सगळा भुस्सा आमच्या अंगावरती असं. बायकोला म्हटलं, अगं तू आम्हाला ओळखणार नाही आहेस. काय झालं? सगळा भुस्सा आमच्या अंगावरती. तिथं काम करणाऱ्या माणसाने आमच्यात काहीच फरक नव्हता, पण मला ते बघायचं होतं कसं कापतात ती ओंडके. त्या रेल्वेसारखं ते एक असते की ना असं, त्याच्यावर ते घालतात आणि ते रेल्वेसारखं ते मशीन तिकडे जात आहे पुढं 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 पुढं. मग आम्ही बघत जायचं. मग ते कटर ते पाहिजे तसं व्यवस्थित फया काढत होतं. ह्या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्व करत होतो. नंतर त्या फया काढून तिथं घेतलं जातं. मग ते असा फिरणाऱ्या पट्ट्यात ते घातलं जायचं. मग पाहिजे तसं त्याला ते बरोबर करत होतो. सगळ्या गोष्टी अनुभवत असताना मी म्हटलं, परमेश्वरा खरंच झाड सालीमुळं सुरक्षित आहे. झाड म्हणा, झाड सालीमुळं सुरक्षित आहे. मग मी म्हटलं पुढं काय देवा? मग मला आठवलं, केळ पण सालीमुळं सुरक्षित नाही. मला सुचलं कसं आहे, गोड आहे. हालेलुया. हे नाही, केळाची साल असल्यामुळं केळ कसं आहे, गोड आहे. म्हणजे साल, झाडाची साल झाडाला सुरक्षित ठेवते, केळाची साल केळाला सुरक्षित ठेवते. सालीमुळं झाड सुरक्षित. तू काय विचार करलायस? सालीमुळं माणूस सुरक्षित नसतो, लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. सालीमुळं म्हणतोय मी, म्हणजे ज्याला साली नाही आहे. हालेलुया. समजलं नाही? साली तो नाही, असं मी नाही म्हणणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पुढची कविता जास्त सांगत नाही, परंतु लक्षात ठेवा की परमेश्वरानं प्रत्येकाला सुरक्षित ठेवण्यासाठी काय केलेलं आहे, त्याला कवच घातलेलं आहे. झाडाला साल आहे, केळाला साल आहे आणि डोक्यावर बाल आहे. हालेलुया. डोक्यावर काय आहे? बाल आहे. म्हणून मेंदू सुरक्षित, डोकं सुरक्षित. प्रेज द लॉर्ड. घरात पाल आहे, घरात पाल आहे म्हणून आपण सुरक्षित. पालीला मारायचं का? चांगलं नसतंय ते, पालीला मारायचं नाही. भ्रामक कल्पना नाही. अरे बाबानो, पाल राजमहालात पण असते असं बायबल मध्ये लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. सालीमुळं झाड सुरक्षित आहे, केळाच्या सालीमुळे केळ गोड आहे, पालीमुळे घर सुरक्षित आहे. ती पाल सगळं काय करते, किडा मुंगे खाते नाही. झोपल्यावर कानात एक, नाकात गेला तर किडा काय करतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून पालीला मारायचं नाही, सालीला पण मारायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोकं बाल, बालमुळं डोकं सुरक्षित आहे. माझ्या प्रियानो, परमेश्वरानं ना आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे ना, काळजी बरं काय का, येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे ना, ते वधस्तंभावर जशी झाडाची साल काढावी, जसं एखाद्या चिकटलेल्या गोष्टीपासून सगळं काढावं, तसं येशू ख्रिस्ताचं शरीराची साल काढली गेलेली आहे. काळजी बरं काय का, हे साधं नाही आहे, हे कल्पनेच्या पलीकडलं आहे. जो खरा ख्रिस्त आहे ना, म्हणतात बघा, पोलीस म्हणतात बघा, तुझी साल्या साल काढतो का नाही बघ, आहे का नाही. एकदा सापड अपराध्याला, म्हणजे पोलिसाला त्रास होत, एकदा चिडलं ना पोलीस वगैरे, हे लय मला तपास काय करतोय, तो त्रास देतोय, आणि मग पोलीस म्हणतात तुझं सालच काढतो का नाही बघ. माझ्या प्रियानो, सैतान देखील असाच आहे. सैतानाच्या तावडीत एकदा सापडला ना माणूस, की माझ्या प्रियानो धडगट नसते. आणि म्हणून आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे, तुम्ही आणि मी काय करूया, स्वतःचा स्व मी बाजूला ठेवूया. आत्मनिग्रह करणे म्हणजे स्वतःला बाजूला ठेवणे, स्वतःचा वधस्तंभ घेऊन प्रभूच्या मागे येणे. स्वतः मी जीव वाचवू शकत नाही. प्रभूला म्हणणं की प्रभू मी आता तुझ्या मागून येत आहे, तू मला वाचव, मला पापांची क्षमा कर. तो वधस्तंभ मला क्षमा करेल. जेव्हा आम्हाला क्षमा मिळते तेव्हा आम्ही एकमेकाला क्षमा करणारे बनायला पाहिजे. जेव्हा आम्ही पापमुक्त होतो, पुन्हा पाप करायचं नाही. गलतीकरासपत्र 2 अध्याय 20 वचन, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपण वचन थांबूया. गलतीकरासपत्र 2 अध्याय 20 वचन. माझ्या प्रियानो, वधस्तंभ हा मुक्तीचा मार्ग आहे. वधस्तंभ आम्हाला मुक्ती देतो. वधस्तंभ आम्हाला, माझ्या प्रियानो, क्षमेचा मार्ग आहे, क्षमा देतो. वधस्तंभ आमच्यासाठी
जीवनाचा मार्ग आहे, तारणाचा मार्ग आहे, सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे. म्हणून वधस्तंभाचं शिक्षण आणि सामर्थ्य मंडळी हो तुम्ही समजून घ्या. वधस्तंभ फक्त एक साधं चिन्ह नाहीये, गळ्यात घालून फिरावं, हातावर कोरून घ्यावं. त्या वधस्तंभावरती पित्यानं आपल्या पुत्राला जगाचं पाप, शाप, रोग, व्याधी सगळं व्हायला भाग पाडलेला तो वधस्तंभ आहे. आणि आजही तो वधस्तंभ आमच्यासाठी जीवनाचा, पापक्षमेचा, तारणाचा आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे. आज आमची जबाबदारी आहे की त्या वधस्तंभाच्या जवळ येणं आणि म्हणणं, येशू या वधस्तंभाच्या द्वारे जी मुक्ती आहे ती मला दे, तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध कर, तुझ्या कृपेने मला तारण दे. माझं पाप, रोग, शाप येशू या वधस्तंभावर तू वाहिलेला आहेस. काही दिवसापूर्वी मी मेंढरासारखा भटकलो, परंतु आता येशू तू माझ्या जीवनाचा मेंढपाळ, तुझ्याकडे मी परत आलेलो आहे. मुलांनो, अशा प्रार्थना करा. हरवलेल्या मेंढरासारखं पुन्हा हरवू नका. ज्यांना येशूने शोधून मंडळीत आणलेलं आहे, कृपेने तारलेलं आहे, त्यांनी परत हरवू नका. पास्टरना कसं करतो बघा, आईला, बाबाला, नवऱ्याला, बायकोना, आमच्याशी नका सोडू हो, आम्ही तुमचं काही वाईट केलेलं नाही. कुटुंबातल्या लोकांनी तुमचं काही वाईट केलेलं नाही, मंडळीनं काय केलेलं आहे. काही लोकांना सैतान जड करत आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे हरवलेले आहेत त्यांच्या भेटी तुम्ही घ्या, त्यांना मार्गदर्शन करा. फक्त पास्टरने जाऊन त्यांना सांगावं. तुम्ही देखील मंडळी हो, तुमची जबाबदारी आहे. बायबल सांगतो, अग्नीतून ओढून काढून अनेकांचं तारण साधा. अग्नीतून ओढून काढून. जे चर्चला येत नाहीत, जे बायबल वाचत नाहीत, प्रार्थनेत भाग घेत नाहीत, उपवास प्रार्थनेमध्ये येत नाहीत, माझ्या विश्वासणारे सियोन मंडळी हो, तुमची जबाबदारी आहे. तुमच्या घरातले असतील, तुमचे माहितीचे असतील, किंवा जे तुमचे विश्वासणारे लोक, त्यांची जाऊन विचारपूस करा. तुम्ही का चर्चला येत नाही, तुमचं काय प्रॉब्लेम्स आहेत, एकांतात माझ्याकडे घेऊन या. माझ्या हातून तर काही अपराध घडलेला नाही, मी तर माझ्या मुखानं कोणाला शिवी दिलेलं नाही, मी कोणाला धोकाने धक्का दिलेला नाही. परंतु शैतान काय करतो, काही लोकांना जड करतो, काही लोकांना मुद्दामून कठीण करतो. आणि मग असे लोक शैतानाच्या तावडीत सापडतात आणि सहभागिता शब्दात पाहण्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग ते पुन्हा जगामध्ये जातात. शाऊलानं आकाशातून प्रकाश पाहिला, वाणी ऐकली, तू कोण आहेस? मी येशू आहे. उठला, पश्चाताप केला, पाप क्षमा मागितली, बाप्तिस्मा घेतला, त्याचे डोळे उघडले आणि त्यानं काय केलं, तारण साधून घेतलं. आणि हा पाऊल गलतीच्या मंडळीला लिहिताना काय म्हणतो, गलती 2:20 मध्ये, मी ख्रिस्तावर वधस्तंभाला खेळला आहे. आता बस झालं, आता मी कुणाला मारणार नाही, पकडणार नाही, छळणार नाही. हॅलो, शाऊल येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्या अगोदर तो छळत होता, मारत होता, पकडत होता. माझ्या प्रियजनानं त्याचं जीवन बदललं. आता त्याची कबुली काय आहे? आता तो म्हणतो, मी आता वधस्तंभाला, म्हणा की, मी आता वधस्तंभाला खिळलेलो आहे. कबूल केलं, मी आता वधस्तंभाला खिळलेलो आहे. आणि आता मी जो जुना शाऊल, त्रास देणारा, निंदा करणारा, छळणारा, पकडणारा, मारणारा, धोका देणारा मी जगतो असं नाही. मंडळी हो, मंडळीतील बंधू बहिणीनो, आज तुम्ही देखील असंच म्हटलं पाहिजे की आता मी जगतो असं नाही. मला मान सन्मान मिळो की न मिळो, मला काही संधी मिळो की न मिळो, परंतु येशू तुम्हाला जगण्याची संधी दिली आहेस, तुम्हाला प्रार्थना करण्याची संधी दिली आहेस, तुम्हाला एकमेकावर प्रीती करण्याची संधी दिली आहे. ही संधी फार मोठी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज जनानो, उद्या काय होईल आम्हाला आज ठाऊक नाहीये. रोज आनंद करा, रोज जीवन आनंदाने जगा, रोज एकमेकाला भेटा, रोज एकमेकाची चांगलं वागा, चांगलं बोला, निराश राहू नका, आनंदी राहा, एकमेकांची काळजी घ्या, घरातल्यांची, मंडळीतली, आनंद करा. आयुष्य फार थोडं आहे हो, आणि त्या थोड्याच्या आयुष्यामध्ये आम्ही चेहरा पाडण्यात 10 वर्ष, आट्या पाडण्यात 5 वर्ष, असं फिरण्यात, गरक घेण्यात, डोळे बघून बंद करण्यात किती वर्ष घालवायची. बस झालं. शाऊलानं हे केलं, परंतु जेव्हा वचन आलं, जेव्हा वाणी आली, प्रकाश आला, त्याचं जीवन बदललेलं आहे. तुम्ही शाऊलाचे पाऊल झालेले लोक आहात. आज विश्वासणारे, प्रार्थना करणारे मंडळीचे तुम्ही लोक आहात.
वधस्तंभ तुमच्यासाठी मुक्तीचा मार्ग ठरलेला आहे, तुम्हाला क्षमेचा मार्ग ठरलेला आहे, वधस्तंभ तुम्हाला तारणाचा मार्ग ठरलेला आहे, वधस्तंभ तुम्हाला जीवनाचा मार्ग ठरलेला आहे. आता पुन्हा मी मरणाच्या गोष्टी, आता पुन्हा मी सुडाच्या गोष्टी, आता पुन्हा मी शापाच्या गोष्टी करू नये, करू नका. एकमेकाला चुकली बायको क्षमा करा तिला, होय बाई असू दे. चुकला नवरा त्यालाही क्षमा करा, आई वडील काय बोलले क्षमा करा. किती दिवस वैरवाद टाळा टाळा टाळा, तर तुमच्या प्रार्थना तिथं ऐकल्या जातील, तर तुमचं अर्पण स्वीकारलं जाईल, तर तुमचा धन्यवाद स्वीकारला जाईल. आज काही लोकांच्या जीवनामध्ये दुःख, निराशा, कठीण पण जड पण का आहे? कारण त्यांनी म्हणत नाहीत की आता मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाईत जगतोय. माझ्या प्रियानो पहा त्याची कबुली, मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाईत जगतो आहे. पहिली गोष्ट ख्रिस्त माझ्या ठाईत जगतो आहे, आणि मग मी 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 शाऊल कुठे गेला पुढं, आणि आता देहामध्ये जे माझे, आणि मी वधस्तंभाला खिळलेलो आहे. तो म्हणतो मी कुठं आहे, मी आता वधस्तंभाला खिळलेलो आहे आणि ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे, आणि देहामध्ये माझे जे जीवित आहे ती विश्वासाने आहे. ते आता मी रोज सकाळी उठल्यापासून मी काय करतो, विश्वासाने जगतो, विश्वासाने बोलतो, विश्वासाने प्रार्थना करतो, विश्वासाने कामाला सुरुवात करतो, विश्वासाने अभ्यास करतो, विश्वासाने मी ड्युटीवर जातो, विश्वासाने मी सगळं काही करतो. विश्वासाने करा, होईल का नाही? अविश्वासानं कुठली गोष्ट करा, विश्वासानं करा. 50 घनफूट लाकडं कापलीत, टेम्पोत भरलीत. हिशोब विचारला, त्यांनी म्हटले त्या मिस्त्रींना फोन द्या, त्यांचा टेम्पो सोडा म्हटलेत. मी म्हटलं पैशाचं? डॉक्टर साहेब पहिली लाकडं घरी घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. खिशात माझ्या काहीच पैसे मी नेले नव्हते, 1000 रुपये होते. त्या मनुष्याला मी भरणीचं थोडं पैसे दिलं, खुशाली दिली, सगळं दिलं, आणि त्यांनी मला काल चांगली 60-70 हजार रुपयाच्या पलीकडची लाकडं दिलीत. त्या मनुष्याने मला हिशोब विचारला नाही. मी मात्र झोपण्या अगोदर त्यांना लिहिलं, साहेब नमस्कार, इलेक्शनमध्ये वेळ काढून आपण माझ्यासाठी लाकडाची व्यवस्था केला, मी आपलं आभार मानतो. कृपया योग्य रेट लावून मला एकूण रक्कम कळवा, मी आताच्या आता जीपी करतो. माझी जबाबदारी आहे, मला त्यांची मोफत लाकडं नको. तिथं लोक येऊन वेगवेगळ्या प्रकारचा व्यवहार चालू होता, पण नाही, तिथे केळं खायला ठेवले होते, मी खाल्लं नाही. माझी जबाबदारी आहे, मतदान, मताचं दान करणं माझी जबाबदारी आहे. त्यांनी मला आदर दिला, त्यांनी मला बोलावलं, आणि वेळ काढून मला जी हवं होतं ते लाकूड त्यांनी दिलं. हे माझ्यासाठी महत्वाची गोष्ट नाही का? आणि मग मी झोपण्या अगोदर मी त्यांची रक्कम त्यांना विचारली, त्यांनी पाहिलं पण मला लिहिलं नाही. प्रियजनांनो, आमची जबाबदारी आहे. होय, देव आम्हाला मोफत काही गोष्टी देतो, पण मनुष्याशी व्यवहार करत असताना माझ्या प्रियानो व्यवस्थित व्यवहार करा. ज्यानं तुम्हाला तुमच्यासाठी राबलेलं आहे त्याचं तुम्ही त्याला द्यायलाच पाहिजे. ज्यानं तुमच्यासाठी ओझं वाहिलेलं आहे, तुमचं काम केलेलं आहे, त्याचं तुम्ही द्यायलाच पाहिजे, कोणी असू दे. माझ्या प्रियानो, डॉक्टरांची फी आम्ही द्यायलाच पाहिजे, मजुराची मजुरी आम्ही द्यायलाच पाहिजे. कुणाची अडवणूक कुणी करू नये. माझ्या प्रियानो, आज बरेचदा काय करतो आम्ही, हे ठेव की रे, एवढं असू दे की रे, नंतर बघू रे. का रे बाबा, आम्हाला असं कोणी केलं तर? माझ्या प्रियानो, मंडळी हो, विश्वासणाऱ्या बहीण भावानं, परमेश्वर आमच्या सगळ्या व्यवहाराकडे लक्ष देतो, सगळ्या व्यवहाराकडे लक्ष देतो. पण पालक म्हणून माझं सांगणे जबाबदारी आहे मंडळीला. तुम्ही देवाशी व्यवहार करत असताना जर परमेश्वराने तुम्हाला मोफत दिलेलं आहे तर परमेश्वराला धन्यवाद देणं विसरू नका. प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वराने तुमच्यावर प्रीती केलेली आहे, देवा प्रीती करायला कमी पडू नका. जर परमेश्वराने तुमचं पाप वाहिलेलं आहे, शाप वाहिलेला आहे, तर पुन्हा पाप करू नका आणि शापाच्या गोष्टी बोलू नका. येशू ख्रिस्ताने दंड दूर केलेला आहे, पुन्हा प्रियानं दंडाची भीती बाळगू नका. बायबल सांगते यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यास दंडाज्ञा नाही. कारण जो जीवनी आत्म्याचा नियम त्याने मला पाप आणि मरण यापासून मुक्त केलेलं आहे. बरेचदा आम्ही पाप क्षमा होऊन पण, तारण होऊन पण, आम्हाला कधी कधी जुन्या गोष्टी आम्ही मनात आणतो, म्हणतो माझं आयुष्य किती, माझं काय होईल, काय हे आजार
हे कर्ज, हे समस्या, अजिबात काळजी करू नका. तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती तुमचं सगळं कर्ज भागवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पापाचं कर्ज भागवलेलं आहे, रोगाचं कर्ज भागवलंय, क्षमा पावलेले आहात तुम्ही. पुन्हा जुन्या गोष्टी मनात आणू नका. जेव्हा अशी भीती वाटते ना, जेव्हा मनात अशा गोष्टी येते ना, त्या वधस्तंभाजवळ या, गुडघे टेकून या. वेळ कोणती असू दे, सकाळ, दुपार, संध्याकाळ, पहाटेची या. पुन्हा जेव्हा एखादी भीती, एखादा तणाव, एखादं जुनं पाप, एखादा जुना त्रास येतो ना, गुडघ्यावरती या त्या वधस्तंभाजवळ. म्हणून पाऊल म्हणतो, आता मी जगतो असं नाही, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे आणि मी वधस्तंभाला खिळलो आहे. देहात माझं जे जीवित आहे वाचा, ते विश्वासाने आहे. ते आता मी विश्वासाने आहे. बहिणी बंधूंनो, विश्वासानं जीवन जगा, प्रीतीनं जीवन जगा, क्षमेचं जीवन जगा, एकमेकावर आदर बाळगा, घरातल्याबद्दल, मंडळीबद्दल. देवाला आवडतो हो, देवाचा आदर करा. देवावर विश्वासाने आहे. ज्या देवाच्या पुत्राने माझ प्रीती केली, ज्या देवाच्या पुत्राने येशू ख्रिस्ताने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला मज करतात आणि स्वतःला मज करता दिले, त्याच विश्वासाने ते त्याचवरील विश्वासाने आहे. पहा प्रियानो, आज तुम्ही का म्हणू नये की आता मी जगतो असं नाही, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे. माझ्या प्रियानो, आता तुम्ही जगत नाही, ख्रिस्त तुमच्या ठाई आहे. म्हणून तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातात, म्हणून तुमची भक्ती स्वीकारली जाते, म्हणून तुमच्या हाताला यश आहे, म्हणून तुमचे लेकरं सुरक्षित आहे, म्हणून तुमचं जीवन सुरक्षित आहे. विसरू नका. फक्त तुम्ही बदल झाला असा नाही, येशूने तुमच्यात आतून बदल केलेला आहे. येशू ख्रिस्ताचं आता स्वरूप तुम्ही धारण केलेलं आहे. त्याचे डोळे, त्याचे नेत्र तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणून तुम्ही प्रार्थना करताना रडता, तुम्ही शरीराने हात उंच करता भक्तीमध्ये, तुम्ही गुडघ्यावर येता, तुम्ही जे काही करता हे कशामुळे आहे की आता देवाचा आत्मा तुमच्या आत्म्याला जडलेला आहे. येशू ख्रिस्ताचं स्वरूप तुम्ही धारण केलेलं आहे. पुन्हा या जगाच्या स्वरूपाला, पुन्हा सैतानाच्या जुन्या स्वभावाला तुम्ही बळी पडू नका. गलतीकारास पत्र 2 अध्याय 13 वचन. गलती 2:13. त्याच्याबरोबर बाकीचे एवढे गलतीकारास पत्र 2 अध्याय 13 वचन. हा, वाचा बघू. हा, त्याच्याबरोबर बाकीच्या यहुदीने घेऊन गेले. हा, ते असे की बर्नबाई, नाही, एक मिनिट. हा, गलती, हा 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 ते वाचा. हा, हा, जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. वधस्तंभामुळे काय झालं, शाप पण निघून गेले. आपण काही कुटुंबात बघतो बघा, आई वडील पाप करतात आणि मुलं पण तसंच करतात, आणि मग ते शाप तसेच येतात. जुन्या करात लिहिलेलं आहे, बापाने द्राक्षे खाल्ली आणि मुलाचे दात आंबलेत. प्रेज द लॉर्ड. बाप दारुड्या, पोरग पण हळूहळू वासानं त्याला पण तलप येते. आणि काही कुटुंब आजही आम्ही पाहतो. पण प्रियानो, हे बरं नाहीये. बाप बिडी पित होता, पोरग सिगरेट पित आहे. बाप चुना तंबाखू खात होता, पोरग गुटखा खात आहे. आपोआप मळलेलं. हे मळत होता, हे नुसतं उघडतोय नाही खातोय. बाप लॉटरी काढत होता, हे मटका खेळतोय. सावध राहा, हे शापित जीवन आहे. अशानं भविष्य चांगलं घडणार नाही, अशानं आयुष्य चांगलं घडणार नाही. तुम्हामध्ये कोणी असेल त्यांनी सावध राहा. जे असे लोक आहेत त्यांना सांगा, माझ्या प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताने आमच्यावरचं शाप घेतलं. आज काही कुटुंबावर, काही लोकांवर ते शाप आहेत. शाप हे पवित्र शास्त्राच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून शाप आहेत. आणि म्हणून आज आम्हाला या शापातून, या सगळ्या प्रकारच्या शापातून मुक्ती मिळावी. काळजी बरं काय का, म्हणून येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर टांगला गेला. जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. येशू ख्रिस्ताने फक्त पाप नाही, शाप पण आपणावरती घेतले आणि आता आम्ही शापातून मुक्त झालेले. आज जर तुम्ही बायबल वाचाल, मुलं आपोआप बायबल वाचतील. नसतील वाचेल त्यांना सांगा, बाळा वाच बायबल. तुम्ही शब्दात पाळाल, मुलं शब्दात पाळतील. आज प्रॉब्लेम्स कुठे आहेत? आम्हाला येशूने शापातून सोडवलंय.
तर आमच्या घरामध्ये देखील आशीर्वादाच्याच गोष्टी व्हायला पाहिजेत. जर येशू ख्रिस्ताने मला पापांची क्षमा केलेली आहे तर आम्ही पवित्रताच जीवन जगायला पाहिजे. येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या शरीराचे अवयव बनलेले आहे तर त्याच्या अवयवाला आम्ही आणि आमचा परिवार धरून राहायला पाहिजे. माझ्या प्रियानो, काळजीपूर्वक ऐका. आज काही लोकांच्या जीवनामध्ये आपण म्हणतो ना, सेम बापावर गेलाय, म्हणतो ना सेम त्याच्या कुटुंबात असंच त्याचा आजा आजी करायचे. माझ्या प्रियानो, बदल व्हायला पाहिजे आपल्यात. कारण आता आमचा वंश हा आमच्या लोकावरून नाही तर जसा ख्रिस्ताच्या वंशावरून आज आम्हाला गणलं गेलेलं आहे. शेवटचं वचन वाचा, 6 अध्याय 14 आणि 17 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशी अभिमान बाळगणे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या, काळजीपूर्वक कान इकडे द्या, शेवटची 2 मिनिटं. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय दुसऱ्या कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. कारण का त्या येशू ख्रिस्तानं जो वधस्तंभ वाहिला, त्या वधस्तंभाच्या द्वारे जग मला आणि मी जगाला मी वधस्तंभावर केलेला आहे. प्रिय विश्वासाला बहीण भावानो, अभिमान बाळगायचा तर येशूच्या वधस्तंभाविषयी अभिमान बाळगा. कारण वधस्तंभ हा आम्हाला अभिमानाचं देखील एक ठिकाण आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला अभिमान पाहिजे की माझा येशू माझ्या पापासाठी मेला. मला अभिमान आहे म्हणून मी पापमुक्त झालोय. माझ्या शक्तीने आणि सामर्थ्याने मी पापांची क्षमा झालेली नाही. मी शापमुक्त झाले कारण येशूने माझा शाप वाहिलेला आहे. अभिमान बाळगा. वधस्तंभावर शाप वाहून नेले म्हणून मला मी जो भयातून सुटलो, सैतानाच्या बंधनातून सुटलो, व्यसनातून सुटलो, कशामुळं? येशू ख्रिस्तानं माझं सगळं मला क्षमा केलेलं आहे. काळजीपूर्वक ऐका. आज कदाचित येशूच्या कृपेने तारण झालेलं आहे. देवाला धन्यवाद द्या. माझं तारण येशू ख्रिस्ताच्या कृपेनं झालेलं आहे. मात्र बरेचदा काय होतं, आम्हाला आरोग्य मिळतं, आम्हाला शांती मिळते, आम्हाला तारण मिळतं, आमच्या उद्योगाला यश मिळतं, 4 पैसे हाती यायला लागतात, उद्योग भरभराटी होतं सगळं, आणि मग आम्हाला काय वाटतं? लय अभिमान. माझा उद्योग लय भारी आता चालतोय, मला नोकरीमध्ये आता ना पास्टरने सगळे GR काढून आणलेत, भरपूर पैसा मिळाला, लय अभिमान. आम्हाला ना आता चांगली बायको मिळाली, चांगली सून माझ्या घरात आली, अभिमान. ही देवाची कृपा आहे बाबा. जे काही तुम्हाला मिळालेलं आहे ना, घर, देवाला पहिल्यांदा धन्य द्या. सुंदर घर प्रभू दिलंस. नोकरी, परमेश्वर आभार मानतोय नोकरीबद्दल. उद्योग, व्यवसाय, प्रभू येशू मुला आहे. अभिमान देवाचा बाळगा. काही लोकांना तो अभिमान घराचा आहे. माझं घर, आमच्यासारखं ना, हे जे आम्ही आणले का नाही, हे कुणाच्यात नाही बरं का, हे कुणाच्यात नाही, हे माझ्यातच आहे नाही म्हणायचं. हे जे आहे ना आमचं, हे वेगळं आहे. हे कोतुलीहून आणलेलं सागवान आहे. लय अभिमान. अरे बाबा, ते सागवान तू भाग्यवान, देवाकडून आहे म्हणून सागवान आलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सागवान माझ्याकडून नाही, त्याच्याकडून आहे. प्रेज द लॉर्ड. त्यानं तिथं सांगितलं त्याला दे म्हणून. प्रेज द लॉर्ड. प्रिय विश्वासणाऱ्यानो, आज सैतानाला आम्ही वाव कधी देतो? सैतानाला वाव कधी देतो? जेव्हा आम्ही वधस्तंभावरील अर्पणाच्या द्वारे आरोग्य घेऊन, शांती घेऊन, तारण घेऊन, जीवन घेऊन, भरभराट घेऊन, आशीर्वाद घेऊन, आयुष्य घेऊन सगळं घेतो, परंतु आम्ही अभिमान घराचा, वस्तूंचा आणि या जगातल्या रक्षणीय वस्तूंचा बाळगतो, तेव्हा मात्र आम्ही सैतानाला वाव देतो. काळजीपूर्वक ऐका. म्हणून पाऊल काय म्हणतो? माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय दुसऱ्या कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. किचन दाखवायचं ना, दाखवा. हे किचन आमचं बरं का. लगेच असं लय काय फिरून गरका मारून दाखवू नका. प्रेज द लॉर्ड. शांत राहा. बघतात त्यांना डोळे आहेत ना.
आमचं किचन असो नाही आणि कुणाचं किचन असो, हे आमचं किचन बस. हे असं दरवाजे उघडतात, हे आपोआप आत जाते ड्रावर, हे असंच जाते. तुला आत जाऊ नकोस. सावध रहा. मी पण कुठं चुकलो की मलाही सांगा, पालक साहेब हे देवानं तुम्हाला दिलंय. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही अभिमान बाळगतो ना स्वतःच्या घराचा, संपत्तीचा, सौंदर्याचा, लक्षात ठेवायचं खाली आताचे अभिमान बाळगायचं नाही. अभिमान म्हणायचा वधस्तंभामुळं, माझ्या येशू ख्रिस्तामुळं मला हे मिळालेलं आहे. मी प्रार्थना केल्या, मंडळीने प्रार्थना केली, पास्टरने प्रार्थना केली, माझ्या आई वडिलांनी प्रार्थना केली आणि मी वाचलो, माझं तारण झालं, मला पाप क्षमा मिळाली, म्हणून मी देवाच्या मार्गात आलो, मी उद्योग करू लागलो, यश मिळालं, मला नोकरी करू लागलो, मी शिक्षण घेतलं, मी आशीर्वादी झालो. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो पुढं 7:17 मध्ये काय म्हणतो माहित आहे? 17 वचन, यापुढे कोणी मला त्रास न देऊ, कारण मी येशूच्या खुणाधारण एक गोष्ट त्यानं धमाका केलाय. काय म्हणतो? यापुढे मला हे सैताना म्हणा, यापुढे मला, छाती हाटून म्हणा, यापुढे आम्हाला कोणी त्रास न देव, कारण मी, माझा परिवार येशू ख्रिस्ताच्या शरीरावरील खुणा धारण करून आहे. हालेलुया. प्रियानो, रोज सकाळी आमची कबुली पाहिजे, यापुढे सैताना तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीस, हे आजारा पुन्हा माझ्यावर येऊ शकत नाहीस, हे पापा तू संधी साधू शकत नाहीस, हे दुष्ट लोकांनो, हे चुकीच्या फसवणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही मला पुन्हा फसवू शकत नाही, कारण मी वधस्तंभावरील येशू ख्रिस्ताच्या खुणा माझ्या शरीरावर धारण करून आहे. यापुढे मला कोणी त्रास न देव, यापुढे मला कोणी त्रास न देव. प्रियानो, आम्ही शापातून सुटतो, पापातून सुटतो, आजारातून, व्यसनातून सुटतो, पण सैतान आमचा पिछा सोडत नाही. चुकीचे मित्र, चुकीचे लोक, बरोबर आहे ना, हे जग आहे ना, आमचा पिछा सोडत नाही. ते तिकडे जात नाही, पहिल्यांदा तुम्हाला त्रास देतं. म्हणून तुम्ही काय करायचं? तुम्ही सैतानला वावच द्यायचं नाही, नम्र राहायचं, प्रीतीने बोलायचं, शांतीनं राहायचं, वैर करायचंच नाही. देव आपोआप वाढवतो, विस्तार करतो, उद्योगाचा, नोकरीचा, लेकरांचा, तो येशूचं काम करतो. तुम्ही शांत राहा, तुम्ही स्वतःला झुकवा, नम्र व्हा, सकाळी कबूल करा, यापुढे मला कोणी त्रास न देव, कारण मी आपल्या शरीरावर वधस्तंभावर येशू ख्रिस्ताच्या खुणा धारण करून आहे. येशूचं रक्त माझ्यावर आहे, येशू ख्रिस्ताची कृपा माझ्यावर आहे, येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. हे सैतान चालता हो, माझ्यावर तुझं काही चालणार नाही. प्रार्थना करा. रोमकराच्या पत्रामध्ये 2 अध्याय रोमकराच्या पत्रामध्ये एक वचन वाचायचं राहून गेलं. रोमकराच्या पत्रामध्ये 6 अध्याय आणि 5 पासून, 6 अध्याय 5 पासून, जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त झालो आहोत, हा तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्यानं ते वधस्तंभावर मेला, पुन्हा उठला, तर आता आपण त्याच्या उठण्याच्याद्वारेही काय झालेलं आहोत? पुन्हा त्याच्याबरोबर संयुक्त झालेला आहोत. आणि म्हणून प्रियजनानो, फार महत्वाची ही गोष्ट आहे की प्रियजनानो, आम्ही हा वधस्तंभ समजून घेणं आहे. प्रियानो, कुठला वचन वाचलं तुम्ही? हां, माझ्या प्रियानो, हा वधस्तंभ आज आम्हाला काय काय देतो? आज आम्ही या खूप चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक शेवटचं वचन वाचू आणि लगेच प्रार्थना करू. फार महत्त्वाचं वचन एक शेवटचं आहे. पावलाचे करिंथकरास पहिलं पत्र 1 अध्याय आणि 18 पासून. आज आपण वधस्तंभाचं शिक्षण घेतलं, वधस्तंभाचं सामर्थ्य ओळखलं. काळजीपूर्वक काय का वधस्तंभाचं शिक्षण आणि सामर्थ्य आज देवबापानं मंडळी संदेशाद्वारे दिलं? कारण काय? कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयी काही लोकांना संदेश हा वधस्तंभाचा मूर्खपणाचा वाटतो. फास्ट वाचा सिस्टर. परंतु ज्या आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे, होत आहे, त्या अशा आपणास तो
हे वधस्तंभाचं शिक्षण, हे वधस्तंभाचं सामर्थ्य मंडळी हो, ते वधस्तंभ आमच्यासाठी काय आहे? सामर्थ्य असं आहे. पुढं, कारण मी ज्ञानाचे ज्ञान नष्ट करेन कारण मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमतांची बुद्धी व्यर्थ मी बुद्धिमतांची बुद्धी व्यर्थ करीन. असा शास्त्रलेख असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिले, ज्ञानी कोठे आहेत? शास्त्री कोठे राहिले, शास्त्री कोठे राहिलेत? त्या युगाचे वाद घालणारे हा. कोठे राहिले. हम्म. देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही. कारण जग देवाच्या ज्ञानाने कारण हे जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असता, त्याला आपल्या त्याने परमेश्वराने आपल्या ज्ञानाचे योगे देवाला ओळखता आले. देवाला त्या लोकांना ओळखता आलं नाही. तेव्हा गाजवलेल्या तेव्हा गाजवलेल्या ह्या संदेशाद्वारे, देवाच्या वचनाद्वारे, देवाच्या सुवार्तेद्वारे देवानं काय केलं? तेव्हा गाजवलेल्या वार्तेशाद्वारे मूर्खपणाच्या योगे हम्म ठेवणाऱ्या लोकांना जे आम्ही मूर्ख होतो, अज्ञानी होतो, त्या आम्हा विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तारण करणे देवाला बरे वाटते. या वधस्तंभावरील जे जीवन आहे, ते तारण आहे, शांती आहे, आनंद आहे, ते आम्हाला देणं देवाला बरं वाटलं. पहा प्रियानो, आज आम्ही हा वधस्तंभाचा मांडणा शिकलो आहोत. पॉल रोमकरच्या मंडळीला काय म्हणतो? ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाचं शिक्षण मूर्खपणा आहे. हॅलो, परंतु ज्यांना तारण प्राप्त होत आहे ते आम्हाला वधस्तंभाचं शिक्षण काय आहे? सामर्थ्य असं आहे. प्राइज द लॉर्ड. आणि आज माझा विश्वास आहे की हे वधस्तंभाविषयीचं जे शिक्षण आहे हे आम्हाला आज एक सामर्थ्य म्हणून मिळालेलं आहे. आज प्रभू येशू ख्रिस्तानं आज आम्हाला हा वधस्तंभ जो स्वतः वाहिला, तो वधस्तंभ आज आम्ही समजून घेतला आहे की परमेश्वराने आपल्या पुत्रावर हा वधस्तंभ लादला. कशासाठी? या जगाचं पाप त्यानं वाहून न्यावं आणि आम्हाला पापांची क्षमा मिळावी. या जगाचं सर्व शाप येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर वाहून न्यावे आणि आम्ही शापमुक्त व्हावं. येशू ख्रिस्ताचं रक्त त्या वधस्तंभावर सांडलं जावं, यासाठी की त्या रक्तानं आमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तो वधस्तंभ आहे. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती जे काही घडलं तिथून एक कृपा आली. या जगाला ती कृपा तारण देते प्रियानो. वधस्तंभावर जो भाला भोसकला गेला आणि त्या वधस्तंभावरती प्रियानो ते रक्त त्याच्या अंतकरणातून आलं, यासाठी आमच्या मनातले विचार, आमच्या अंतकरणातल्या गोष्टी उघडकीस याव्या, म्हणून तो वधस्तंभ आहे. त्याला वधस्तंभावर खिळे मारण्यात आले यासाठी की आमच्या हाताने झालेल्या पापांची क्षमा व्हावी. पायामध्ये खिळे वधस्तंभावर मारण्यात आले यासाठी की आम्ही जे भटकलो होतो, मार्ग चुकीचा धरला होता, आम्ही नाशामध्ये नरकामध्ये जाणार होतो, ते आम्हाला त्या वधस्तंभावरती येशू ख्रिस्तानं पित्यानं येशूमध्ये टांगलेला आहे. कारण हा वधस्तंभ आज आम्ही समजून घेऊया. वधस्तंभ पाप क्षमेचं ठिकाण आहे. वधस्तंभ हे मुक्तीचं ठिकाण आहे. वधस्तंभ हे शांतीचं ठिकाण आहे. वधस्तंभ हे जीवनाचं ठिकाण आहे. वधस्तंभ हे आम्हाला क्षमा करण्याचं ठिकाण आहे. या वधस्तंभ आम्हाला माझ्या प्रियानो जीवन देणारं व सार्वकालिक जीवन देणारं ठिकाण आहे. आणि म्हणून आज हा वधस्तंभ आमच्यासाठी माझ्या प्रियानो आजही तो एक साक्ष, एक सत्य आणि प्रतिरूप म्हणून वाट पाहत आहे. आता आम्हाला माझ्या प्रियानो गळ्यात वधस्तंभ चिन्ह म्हणून, हातावर चिन्ह म्हणून बांधण्याची गरज नाही. आम्हाला कुठला बोजड वधस्तंभ घेऊन जाण्याची जगात गरज नाही. आम्हाला कुठल्याही पक्षी प्राण्याचं रक्त आता सांडण्याची गरज नाही. काळजीपूर्वक ऐका, देवाचा संदेश तुम्हासाठी आहे की हा वधस्तंभ या जगासाठी सामर्थ्य असं आहे. प्राइज द लॉर्ड. तारण देणारा वधस्तंभ आहे, जीवन देणारा वधस्तंभ आहे आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारा हा वधस्तंभ आहे. आज जगाकडे अनेक चिन्ह आहेत, आज जगाकडे अनेक प्रकारची प्रतीक आहेत, लोक त्याच्याकडे धावा करत आहेत, पण नाही प्रियानो, वधस्तंभच या जगाला जीवन देतो. वधस्तंभच छुटकारा मुक्ती देतो. आज तुमची जीवन काय आहे? एवढेच करा. शापामध्ये असाल क्षमा मागा, पापामध्ये असाल क्षमा मागा, हरवलं होता पुन्हा हरवू नका. रक्ताला येशूच्या स्वीकारा आणि त्या पावलासारखं म्हणा, आता मी जगतो असं नाही, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे आणि हे देहा जीवित आहे ते देवावरील विश्वासाने आहे. मी वधस्तंभाला टांगलेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं त्या शिष्यांना लोकांना सांगितलं, जो कोणी माझ्या मागून येऊ इच्छितो त्याने आत्मनिग्रह करावा किंवा त्याने स्वतःचा त्याग करावा. आम्ही जोपर्यंत आमच्यातला आदाम, आमच्यातला शारीरिक आदाम, आमच्यातला जुना स्वभाव, जुन्या गोष्टीचा त्याग करत नाही,
आणि प्रभू येशूच्या मागून येत नाही तोपर्यंत जीवन नाही प्रियानो. आणि म्हणून येशू म्हणतो आत्मनिग्रह करा, स्वतःचा त्याग करा आणि तुम्ही तुमचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागून या. प्रियानो, येशू ख्रिस्तानं जगाचा तो वधस्तंभ वाहिला. आता आम्ही आमचा वधस्तंभ वाहून त्याच्या मागून येणं म्हणजे आम्ही सगळ्या, जसं येशू ख्रिस्तानं सगळं पाप शाप रोग व्याधी टांगून घेतला आमच्यासाठी वधस्तंभ. आता प्रियानो, पापाला शापाला मरणाला सैतानाला वाव देऊन ती पुन्हा त्याचा परिणाम आमच्या शरीरामध्ये आमच्या जीवनामध्ये येणार नाहीत. प्रतिफळ याची जबाबदारी घ्या. प्रेज द लॉर्ड. आणि येशूच्या मागून या. म्हणून प्रियानो, हा वधस्तंभ आज ही जगासाठी मूर्खपण आहे. जे नाश होत आहे त्यांच्यासाठी मूर्खपण. पाऊल काय म्हणतो? ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाचं शिक्षण महत्वाचं वाटत नाही, परंतु ज्यांचं तारण होत आहे त्यांना येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ काय आहे? सामर्थ्य असं आहे. सामर्थ्य आहे. एकच चिन्ह वधस्तंभ. आणि म्हणून आज हे सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू शिक्का मारून स्तंभित करो. कारण तो म्हणतो यापुढे मला त्रास कोणी न देव, कारण मी वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय दुसऱ्या कशाचा अभिमान बाळगणे माझ्या हातून न होणं. यापुढे मला कोणी त्रास न देव, कारण मी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील शरीराच्या खुणा मी धारण करून आहे. या आपण आपले डोळे बंद करूया. डोळे बंद करा. तो वधस्तंभ आठवा, ज्या वधस्तंभावर परमेश्वरानं, डोळे बंद करा. परमेश्वरानं आपल्या पुत्राला वधस्तंभावरती दिलं. ही एक आयडिया नव्हती, हे सत्य होतं. प्रियानो, त्या वधस्तंभावरती मरण नाहीसं झालेलं आहे. त्या वधस्तंभावरती नरक नाहीसा झालेला आहे. त्या वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्यासाठी असणारा नाश नाहीसा झालेला आहे. हा वधस्तंभ विजयाचं ठिकाण आहे. हा वधस्तंभ तुम्हाला विजय देतो. विजय, पापावर विजय, मरणावर विजय, आजारावर विजय, सैतानावर विजय देतो. प्लेस ऑफ कॉन्कर, विक्ट्री. क्रॉस इज अ विक्ट्री. विक्ट्री ओव्हर सिन, सिकनेस अँड सैतान. माझ्या बंधू घाबरू नकोस, माझ्या बहिणी निराश होऊ नकोस. येशू ख्रिस्तानं तुझं शाप त्या झाडावर वधस्तंभावर वाहिलेले आहेत. शास्त्र सांगतो जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. तू आणि तुझा परिवार शापातून मुक्त झालेले आहेस. पहिल्या पेत्रात 2:24 मध्ये लिहिलेलं आहे. त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वदेहाने आमचं पाप वाहून खांबावर नेलेलं आहे. त्याला बसल्या मारांच्या वळानं आम्ही रोगमुक्त व्याधीमुक्त झालेलो आहे. तुम्हाला आणि मला येशूच्या बसलेल्या मारांच्या वळानं तुम्ही व्याधीमुक्त झालेला आहात. व्याधीला घाबरू नका. आता पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. आजाराची सत्ता, मरणाची सत्ता, सैतानाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही, कारण तुम्हाला मुक्ती मिळालेली आहे. हा वधस्तंभ मुक्तीचं प्रतीक आहे. हा वधस्तंभ क्षमेचं प्रतीक आहे. येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला क्षमा केलेली आहे. येशूने जगाला क्षमा केलेली आहे. हा वधस्तंभ आमच्यासाठी जीवनाचा हा वधस्तंभ आहे. तिथून प्रियानो जीवन सुरू झालं. जगासाठी वधस्तंभ जीवन आहे प्रियानो. आज जो कोणी या वधस्तंभाकडे येतो त्याला जीवन लाभतं. वधस्तंभ सार्वकालिक जीवन देणारा आहे. आणि म्हणून प्रियजनानो, वधस्तंभाचं सामर्थ्य आज या जगामध्ये आहे. येशू ख्रिस्ताचा हा वधस्तंभ आज या जगाला जीवनाचा मार्ग देणारा आहे. थँक यू जीसस. धन्यवाद येश. हालेलुया जीसस. धन्यवाद येश. धन्यवाद येश. धन्यवाद येश. आज येशू ख्रिस्त तुम्हाला पुन्हा बोलावत आहे. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते, जो तणाव आहे, जी चिंता आहे, कदाचित एखादी गोष्ट तुम्हाला भीती दाखवत असेल, आज क्षमा मागा. आज आपलं पाप शाप व्याधी पुन्हा ऐकवा. जे तुमचा थरकाप उडवतात ते वधस्तंभाच्या जवळ आणा. क्षमेची प्रार्थना करा, सहाय्याची प्रार्थना करा. पुन्हा ऐकवा. जुना स्वभाव, जुन्या गोष्टी येशूवर टाकण्याचा निश्चय करा. प्रार्थना करा. 2 मिनिटं तुम्हाला यावेळेला वेळ दिला जात आहे. प्रार्थना करा, प्रार्थना करा. आज हे वचन
वधस्तंभाचं सामर्थ्य घेऊन तुम्हाकडे आलेला आहे. वधस्तंभावरलं मुक्ती घेऊन तुमच्याकडे आलेला आहे. जीवनात तुमचा प्रवेश झालेला आहे. थँक्यू जीसस. मी वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. सर्वांनी गा. जखमी होनी तुझला मला सर्व रे मिळाले. हा होनी येशू तुझला कारले जगाने. पाहुनी येशू तुझला धिक्कारले जगाने. पापी कृपा मी आता शापच तुला मिळाले. पाहे कृपा मी आता शापच तुला मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. हाती पायी ती पायी खोल तुझिया रुतले किरे दुधारी. हाती पायी खोल तुझिया रुतले किरे दुधारी. मी भोगमुक्त झालो फटके तुला मिळाले. मी रोगमुक्त झालो फटके तुला मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. आपण प्रार्थना करू. प्रेम स्वर्गीय पित्या, येशू ख्रिस्ताच्या प्रिय पवित्र नामामध्ये आज आम्ही सियोन मंडळी, आम्ही तुझे निवडलेले प्रियजन तुझा आभार मानितो. तुझा मोलाचा महत्वाचा हा अद्भुत संदेश, हे वधस्तंभाविषयीचं शिक्षण, सामर्थ्य, सत्य, रहस्य, अद्भुत गोष्टी, हे स्वर्गीय पित्या येशूच्या नावात तू आम्हाला प्रगट केली आहेस. होय बापा येशू ख्रिस्त आमच्या देवा, तू खरे पाहिले असता तू आमच्यासाठी घायाळ झालास. आमचे क्लेश तू वाहिलेस, आम्हाला होणारी शिक्षा तू भोगलेली आहेस. आमच्या दुष्कर्मामुळे तू ठेचला गेला आहेस. आम्हाला शांती मिळावी अशी शिक्षा तुला झाली प्रभू. प्रभू, तुझ्या कृपेने आज आमचं तारण झालेलं आहे. आम्ही सर्वजण मेंढरासारखे भटकलो होतो. आम्ही प्रत्येकानं आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचं पाप येशू तुझ्यावर लादलं गेलं.
राजा येशू, आज आम्ही प्रार्थना करून आभार मानितो. आम्ही धन्यवाद महिमा तुला देतो की आमच्या शरीरातला प्रत्येक विकार प्रभू येशू तू वधस्तंभावर नेलेला आहेस आणि आज आम्ही विकार मुक्त झालो आहोत. राजा येशू, तुझ्या रक्तानं आमच्या लाल पातकांच्या जखमा येशू तू धुवून काढलेला आहेस. आम्ही आता शुद्ध आणि पवित्र झालो आहोत. तुझ्या कृपेनं येशू राजा तू आम्हाला तारण दिलेला आहेस. आमच्यातला मरणाचा नरकाचा नियम येशू राजा तू रद्द केलेला देव आहेस. आता आम्ही जगतो असं नाही, तर येशू ख्रिस्ता तू आमच्यामध्ये जगत आहेस. आम्ही तुझ्यामध्ये राहावं, आम्ही तुझ्या वचनामध्ये, विश्वासामध्ये, तुझ्या कृपेत राहावं म्हणून या मंडळीचं सहाय्य कर. आम्ही प्रभू येशू केवळ तुझा अभिमान बाळगू, तुझ्या वधस्तंभाचा आम्ही अभिमान बाळगू. यापुढे राजा येशू आम्हाला कोणी त्रास देऊ नये म्हणून प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो, या मंडळीचं आम्हा सर्वांचं सहाय्य कर प्रभू. या भारत देशामध्ये तुझी शांती असू दे. या महाराष्ट्र राज्यामध्ये परमेश्वर देवा तुझा महिमा होऊ दे. जिथे जिथे गरीब, अनाथ, पोरके, विधवा आहेत त्यांचं संरक्षण कर माझ्या येशू. ज्या लोकांचा छळ होत आहे त्यांचं संरक्षण कर माझ्या येशू. जे नाशामध्ये आहेत, जे नशा करत आहेत, दारू, व्यसन, गुटखा, नशेली इंजेक्शन घेत आहेत, बाप्पा येशू मी प्रार्थना करतो त्यांना सैतानाच्या तावडीतून तू सोडव माझ्या येशू. दया प्रभू येशू आम्ही मंडळी नात्याने प्रार्थना करतो. या देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, सैनिक, शेतकरी, कामगार, सर्व सेवक वर्ग यांच्यावर बाप्पा येशू तुझी विशेष कृपा असू दे. जमिनीतून पुष्कळ धान्य दया परमेश्वर देवा तू आम्हाला दे माझ्या देवा. दया प्रभू येशू इथं काम करणाऱ्या प्रत्येकाच्या उद्योगाला, व्यवसायाला पुष्कळ यश तू द्यावाशी प्रार्थना करतो. राजा येशू मी विशेष प्रार्थना करतो जी तरुण लेकरं आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये सहाय्य कर प्रभू. जे विवाहासाठी इच्छुक आहेत येशू तुझ्या नावामध्ये त्यांना उत्तम अशी जोडीदार दे प्रभू. ज्यांना मुलबाळ हवा आहे येशू त्यांच्यावर दया कर. संतती धन देणगी देऊन तृप्त कर. जे वृद्ध माता पिता आहेत माझ्या येशू आतापर्यंत तू त्यांना सांभाळलेला आहेस, इथून पुढे येशू कोणताही व्याधी त्यांच्या तंबूजवळ येऊ देऊ नको प्रभू. दया प्रभू येशू आज धन्यवाद देतो की हा उपदेश तू आज आम्हाला दिलेला आहेस. आज येशू वधस्तंभाचं महान सामर्थ्य आज येशू तू आम्हाला दिलेलं आहेस प्रभू. आम्ही केवळ तुझा अभिमान बाळगू, आम्ही तुझ्या मागून चालू, आम्ही येशू तुझ्या आज्ञेत चालू प्रभू. आम्हाला सुस्थितीत आणि सुरक्षित ठेव प्रभू. यायचं करी शहरात तुझी शांती असू दे. प्रत्येकाला येशू तुझं हे रहस्य सत्य समजावं म्हणून त्यांचे मनांतकरण उघड माझ्या प्रभू येशू. आज ज्यांनी पश्चाताप केला आहे त्यांना येशू मी कबूल करतो तू क्षमा केलेली आहेस, तुझ्या रक्तानं धुवून शुद्ध केलेला आहेस. उपकार मानित प्रत्येकानं परमेश्वरा या मंडळीमध्ये विश्वासात प्रार्थने टिकून राहावं म्हणून सहाय्य कर. आम्हा परिवाराकडून, मंडळीकडून तुझी सेवा होऊ दे. सर्व मान, सन्मान, महिमा तुला देऊन सगळी प्रार्थना आभारासहित येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणा पिता. आमेन. आमेन. देव बाप्पा सगळ्यांना खूप खूप आशीर्वादित कर.